हॅलो सावंत सर, माझा आवाज येतोय का? हो, येतोय सर, येतोय. येतोय, आता ओके यायला सर, लागला. ओके. येतो, हा सर, हा. येतोय सर. कांडर सर नमस्कार. भास्कर निर्मळ. नमस्कार सर, नमस्कार. सुरू करा आता. स्वागत सुरू आहे, करा. स्वागत आहे. इंद्रजित आलेत का? इंद्रजित नमस्कार, आलेत का? इंद्रजित दिसत नाहीये कुठे. कॉल करावा लागेल का एखाद्या आठवणीला? मी करतो कॉल. भोसले सर, सुरू करायचंय का आपण? सुरू करा. स्ट्रीमिंग सुरू केलंय. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि सुरुवातीलाच एक सूचना, कृपया आपण वक्त्या व्यतिरिक्त इतरांनी आपले माईक म्यूट ठेवावेत, जेणेकरून आवाज व्यवस्थित येईल. तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित दृकचित्र मासिक काव्य चर्चेच्या 75व्या म्हणजेच अमृत महोत्सवी कार्यक्रमात सर्वप्रथम सर्व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या काव्य चर्चेत आपण कवी धर्मवीर पाटील यांच्या दिवस कातर होत जाताना या कविता संग्रहावर चर्चा करणार आहोत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एक नम्र विनंती आहे की कृपया वक्त्यांव्यतिरिक्त इतरांनी आपले माईक म्यूट ठेवावेत. तसेच प्रत्येकाने आपणास ठरवून दिलेली वेळ पाळावी, म्हणजे कार्यक्रम विहित वेळेत पूर्ण करता येईल. कुणाचे तरी माईक चालू आहेत, कृपया म्यूट करा. तर आता आपण कार्यक्रमात सुरुवात करत आहोत. मी प्रथमतः आमच्या वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सन्माननीय सदस्या मनीषा पाटील हरोलीकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक करावे. मनीषाताई हरोलीकर. सर्वांना नमस्कार. आज वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने 75व्या दृकश्राव्य मासिक काव्य चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. आमच्या सांगली जिल्ह्यातील प्रतिथयश तसेच चिंतनशील कवी धर्मवीर पाटील यांच्या बहुचर्चित दिवस कातर होत जाताना या काव्यसंग्रहावर या काव्य चर्चेचे आज आयोजन करण्यात आलेले आहे आणि ही काव्य चर्चा संपन्न होणार आहे. आजच्या या काव्य चर्चेचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी, ज्यांनी मराठी कवितेला वेगळे आयाम दिले, असे अजय कांडर सर उपस्थित आहेत. मी प्रथम वाचकपीठ परिवाराच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. तसेच या चर्चासत्रातील प्रमुख भाष्यकार, शिवाजी विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे डॉक्टर सुखदेव एकल, तसेच प्रसिद्ध कवी आणि शब्दसिवार या दिवाळी अंकाने सर्वदूर पोहोचलेले आणि तितकीच सक्षम कविता असलेले इंद्रजित घुले यांचेही मी मनापासून स्वागत करते. आमच्या वाचकपीठ प्रतिनिधी डॉक्टर योगिता राजकर या संग्रहावर आज व्यक्त होणार आहेत. सखी योगिताचेही मी मनापासून स्वागत करते. तसेच संग्रहाचे कवी धर्मवीर पाटील सर आणि संग्रह निर्मिती करणाऱ्या रेड स्पॅरो प्रकाशनचेही मी मनापासून स्वागत करते. या काव्य चर्चेसाठी उपस्थित सर्व रसिक, वाचक, साहित्यिक आणि वाचकपीठ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे मनापासून स्वागत करते. खरं तर वाचावे ते आम्ही हे ब्रीदवाक्य घेऊन वाचकपीठ परिवार फक्त वाचकांनाच नाही तर साहित्यिकांनाही वाचत करतो. वाचन संस्कृती रुजण्यासाठी निरंतर आणि निरपेक्ष भावनेने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. सामान्य वाचकालाही कविता कळली पाहिजे, त्यांची काव्य जाणीव समृद्ध झाली पाहिजे, ही तळमळ वाचकपीठ प्रतिष्ठानची आहे. त्यामुळे एखादा संग्रह कसा वाचला पाहिजे, कसा समजून घेतला पाहिजे, याचे दिशादर्शन वाचकपीठ करते. आज ही 75वी अमृत महोत्सवी दृकश्राव्य काव्य चर्चा आहे. गेली 6 वर्षे अखंडितपणे ही काव्य चर्चा सुरू आहे. जसे लहू कानडे एका कवितेमध्ये म्हणतात, नव सहस्त्र दाराशी आले त्याच्या हातावर काय ठेवू, फुललेलं फूल की बुकेनं रडणार मूल.
कुणाचा तरी मोबाईल सुरू आहे बघा. पाटील सर, आपला माईक चालू आहे. याची अनुभूती आपल्याला कोरोना काळाने दिली. श्वासांवरचा विश्वास उडून जाण्याच्या या काळात अनेक आधाराची बेटही निर्माण झाली. काळ कसाही आणि कोणताही असला तरी प्रत्येक काळ भल्या बुऱ्या अनुभवांचा अबीर गुलाल आपल्या ओंजळीत ठेवतच असतो. कोरोना काळाने वाचकपीठ संस्कृतीची परंपरा मराठी साहित्याला दिली इतकं मात्र खरं. 9 ऑगस्ट 2020 रोजी तहानलेलं पाणी या मारुती सावंत यांच्या कविता संग्रहावर प्रथम चर्चा संपन्न झाली आणि आज अखेर ही चर्चा तहयात सुरू आहे. आणि पाहता पाहता ह्या वाचकपीठ परिवाराला 6 वर्ष झाली सुद्धा. त्यामुळे अनेक लोक जोडले गेले. आज मराठी साहित्य क्षेत्रात महत्वाचा उपक्रम म्हणून वाचकपीठ प्रतिष्ठानची नोंद झाली आहे. सातत्यपूर्ण उपक्रम सातत्याने वाचकपीठ घेत आहे. त्यासाठी आदरणीय चंद्रकांत भोसले सर, भास्कर निर्मळ सर, मारुती सावंत सर यांच्या मार्गदर्शनाने वाचकपीठ परिवाराचे सर्व सदस्य अत्यंत आत्मीयतेने हे उपक्रम घेत असतात. मी धर्मवीर पाटील यांचा कविता संग्रह वाचलेला आहे. भावनाशून्य नाती, बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था, कमालीचे नैराश्य आणणारी सामाजिक ताणेबाणे, हरवत चाललेले गावपण, उदास शहर, या सर्वात श्वास कोंडलेला आणि दिवसेंदिवस अधिकच एकटा एकाकी पडत चाललेला माणूस. अशा वेळी माणसाने वेदनेला हळद लावली तर ती नेमकी लावावी कुठे आणि कशी? अशा विपरीत काळात कवी धर्मवीर पाटील कवितेचे आश्वासक बोट धरतात आणि म्हणतात, माझ्या एकटेपणात मला साथ देते माझी कविता, किंवा ज्यांच्या जवळ कविता असते त्यांनी घाबरू नये कधीच. अशा कवितेसाठी जगणारा हा कवी आहे. या संग्रहाबद्दल ऐकायला आम्ही सारेजण उत्सुक आहोत. पुनश्च एकदा मी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करते आणि माझे स्वागत प्रास्ताविक या ठिकाणी थांबवते. मनापासून धन्यवाद. धन्यवाद ताई. आपण सर्व उपस्थितांचे स्वागत करून वाचकपीठची प्रस्तावना या ठिकाणी सादर केलेली आहे. आपले पुनश्च एकदा आभार. यानंतर आपण वळणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे अतिथी तथा सर्व पाहुण्यांचा परिचय जाणून घेण्यासाठी. आणि यासाठी मी आमंत्रित करतो वाचकपीठ प्रतिष्ठानचे सदस्य डॉक्टर संजय थोरात यांना, की त्यांनी सर्व पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नमस्कार. आजच्या 75व्या दृकश्राव्य मासिक काव्य चर्चेला लाभलेले अध्यक्ष श्री अजय कांडर साहेब, प्रमुख अतिथी श्री इंद्रजित गणपत घुले सर आणि डॉक्टर सुखदेव एकल सर, या सर्वांचा परिचय करून देण्याची जबाबदारी आज माझ्यावर आली आहे. परिचय करून देताना प्रथम अजयजी कांडर सर. श्री अजय कांडर सर हे समकालीन मराठी कवितेतील एक महत्त्वाचे कवी असून त्यांचे आव्हानमोल हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही आहे जिवंत मी हे बहुचर्चित कविता संग्रह आहेत. कवी कमांडर यांची कविता चर्चा आणि चिकित्सा, युगानुयुगे तूच, संदर्भ आणि चिकित्सा, ओल अनमोल, आव्हानमोल हे त्यांच्या कवितेवरील 3 समीक्षा ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहेत. सरांना प्रतिष्ठित अशा 25 पुरस्कारांनी गौरवण्यात आले असून त्यांच्या कविता एकूण 8 भाषांमध्ये भाषांतरित झाल्या तर 12 विद्यापीठाच्या आणि एका शालेय अभ्यासक्रमात समावेश सुद्धा करण्यात आलाय. युगानुयुगे तूच हा कविता संग्रह हिंदीत भाषांतरित झाला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या MA मराठी विभागाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या कवितेवर आजपर्यंत 3 नाटकांची निर्मिती सुद्धा झाली असून मुंबई दूरदर्शनने युगानुयुगे तूच हे नाटक प्रसारित सुद्धा केले आहे. प्रसिद्ध नायक श्री सयाजी शिंदे निर्मित बैल अबोल बाला या नाटकात त्यांच्या काही कवितांचा समावेशही करण्यात आला आहे. सरांनी काही चित्रपट गाण्याची निर्मितीही केलेली आहे व ती प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, देवकी पंडित, शौनक अभिषेकी, शाहीर संभाजी भगत यांनी गायलेली सुद्धा आहेत. भारत सरकार साहित्य अकादमी मराठी विभागाचे सदस्यत्व सुद्धा त्यांनी भूषवलेले आहे. त्यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले असून
काही बहुभाषिक संमेलनांमध्ये कवी म्हणून मराठीचे प्रतिनिधित्व सुद्धा केलेले आहे. सरांच्या कवितांवर MPhil PhD चे संशोधन सुद्धा झालेले आहे. सर, आम्ही सर्व आपले अध्यक्षीय भाष्य ऐकण्यास उत्सुक आहोत. धन्यवाद. यानंतर श्री इंद्रजित गणपत घुले सर. श्री इंद्रजित सरांच्या नावाने आजपर्यंत 11 प्रकाशित साहित्यकृती आहेत. त्यामध्ये विचार ग्रंथ, संपादित ग्रंथ, राजकीय व्यंगकाव्य, काव्यसंग्रह, कोकणीतून मराठी अनुवाद, ऐतिहासिक व संतांच्या माहितीपर लिखाण आणि संपादन अशा अनेक साहित्यकृतींचा समावेश आहे. सरांनी नियतकालिकामधून कविता, कथा व समीक्षा सुद्धा केलेल्या आहे. या व्यतिरिक्त सरांनी कोकणी भाषेमध्ये काव्यलेखन सुद्धा केले आहे व शुद्ध शिवार या दिवाळी अंकाचे संपादनही केले आहे. सरांनी अनेक काव्य मैफिलीत सहभाग नोंदविला आहे. अहमदनगर, सोलापूर, पुणे, आकाशवाणी, सह्याद्री आणि कलर्स टीव्हीवर त्याची मुलाखत आणि कविताही सादर झालेल्या आहेत. शुद्ध विचार या दिवाळी अंकात जवळपास 20 पुरस्कार मिळाले. या व्यतिरिक्त जवळपास 10 पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. धन्यवाद सर. यानंतर आपल्या काव्यचरित्राला लाभलेले अतिथी डॉक्टर श्री सुखदेव नारायण एकल सर. डॉक्टर सुखदेव एकलकर सरांनी आजपर्यंत जवळपास 19 विषयावर संशोधनपर लिखाण केलेले असून जवळपास 9 दिवाळी अंक आणि नियतकालिका स्मरणिकामध्ये सुद्धा लेखन केलेले आहे. सरांनी विविध घटकावर स्वयं अध्ययन पुस्तकातील घटक लेखनही केलेले आहे. तसेच चर्चासत्रात विविध विषयावर निबंधही सादर केलेली आहे. सरांनी अनेक विषयावरील अभ्यासक्रमात प्रशिक्षण शिबिर, कार्यशाळामध्ये सहभाग सुद्धा नोंदवलेला आहे. त्यांनी वर्तमानपत्रात लेख सुद्धा लिहिले व नियतकालिकांचे विभागीय संपादक म्हणून सुद्धा काम केले आहे. प्रतिभा दिवाळी अंकाचे संपादन मंडळ सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी नियतकालिकेच्या मुखपृष्ठाची रचनाही केलेली आहे. सरांनी विविध विषयावरील व्याख्यानाने प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी आंतर महाविद्यालयीन व राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धामध्ये परीक्षकही राहिले आहेत. सरांनी आजपर्यंत 4 पारितोषिके प्राप्त केली आहेत. सर, आम्ही तुम्हाला ऐकण्यास उत्सुक आहोत. आजच्या या काव्य चर्चेमध्ये ज्यांच्या दिवस कातर होत जाताना या कविता संग्रहावर आज चर्चासत्र आयोजित केला गेला आहे असे श्री धर्मवीर पाटील सर. दिवस कातर होत जाताना हा सरांचा दुसरा काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांच्या संभ्रमाच्या तळाशी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. श्री धर्मवीर पाटील सर 20 वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत असून त्यांना दैनिक महासत्ता, तरुण भारत, सकाळ या दैनिकात कामाचा अनुभवही आहे. प्रतिभा या दिवाळी अंकाचे ते गेली 17 वर्ष संपादनही करत असून प्रतिभा बुकचे संचालक सुद्धा आहेत. वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आणि खजिनदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. व्हॉइस ऑफ इंडिया या देश स्तरावरील पत्रकारांच्या संघटनेचे ते वाळवा तालुके अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. महाराष्ट्रातील साहित्य परिषद पुणे इस्लामपूर शाखेच्या कार्यकारिणी सदस्य पण आहेत. रुहानियत या नावाने कविता गाणी आणि बरंच काही हा सांस्कृतिक प्रयोग सादर करणाऱ्या व्यासपीठाचे ते संस्थापक सदस्यही आहेत. विविध सामाजिक सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. सर, आम्ही सर्व आपले मनोगत व कविता ऐकण्यास उत्सुक आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर साहेब. आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयजी कांडर, आजचे वक्ते सुखदेवजी एकल, इंद्रजित घुले, त्याचबरोबर ज्यांच्या कविता संग्रहावर आज आपण चर्चा करणार आहोत ते धर्मवीर पाटील, या सर्वांचा यथोचित असा परिचय करून दिलेला आहे. आपले मनपूर्वक आभार. यानंतर आपण वळणार आहोत धर्मवीर पाटील आजचे कवी यांच्या मनोगत, त्याच पद्धतीने त्यांच्या 2 कविता आपण या ठिकाणी ऐकणार आहोत.
मी सरांना आमंत्रित करतो की त्यांनी प्रथमतः आपलं मनोगत या ठिकाणी मांडावं आणि त्यानंतर आपल्या या संग्रहातील 2 कविता सादर कराव्यात. धन्यवाद सर. हा सर. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज मला वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीने आज या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल आयोजकांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. माझ्या दिवस कातरोत जाताना या पुस्तकावरील चर्चेत आज आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत. आपणा सर्वांचं मीही आणखी एकदा स्वागत करतो. माझ्या या पुस्तकाच्या मनोगतात मी माझी कवितेची जी भूमिका आहे ती दिलेली आहेच, पण तरी काही गोष्टी या ठिकाणी बोलणं आवश्यक आहे असं वाटतं. कविता ही माझी व्यक्त होण्याची गरज आहे. माझं बालपण शेतमजूर आई वडिलांचा संघर्ष पाहण्यात आणि अनुभवण्यात गेलं. अभावाचं जगणं जगताना शाळेत जे काही शिकायला मिळालं आणि तिथून नंतर मी जे काही वाचायला लागलो त्यातून मला माझ्या अभिव्यक्तीची जाणीव झाली. बीएला असताना नारायण कांबळे सर, कृपया आपला माईक म्यूट करावा. श्रीधर कांबळे सर. बीएला असताना नारायण सुर्वेंचं माझं विद्यापीठ मला अभ्यासाला होतं. ते अभ्यासताना मला असं वाटलं की ही कविता माझी, माझ्या आई बापाची आणि माझ्या भोवतालाची आहे आणि आपणही अशा पद्धतीनं व्यक्त होऊ शकतो. आणि मग मी कवितेकडे वळलो, कविता लिहायला लागलो. आणि त्याच वर्षी बाबूराव बागुलांचं सूड आणि हमीद दलवाई यांची इंधन ही छोटी कादंबरी अभ्यासाला होती. त्यातून भवतालातील प्रश्नांचं गांभीर्य वाढण्यास आणखीन मदत झाली. याच काळात कवी केशवसूत, कवी आरती प्रभू यांच्याही कविता अभ्यासाला होत्या आणि वि स खांडेकरांचं साहित्य देखील मी याच काळात वाचून काढलं. खरं तर वि स खांडेकरांचं साहित्य वाचल्यानंतर माझ्या भावविश्वाचा दरवाजा वेगळ्याच जगाच्या दिशेनं उघडला गेला आणि कलेसाठी जीवन की जीवनासाठी कला या वादाची नव्यानं ओळख झाली. मला वि स खांडेकरांच्या प्रभावातून कधीच नासीफडके वाचावेसे वाटले नाहीत, त्यामुळं त्या वादात जाण्याचा कधी प्रश्न आला नाही. पण साहित्याच्या आवडीची आणि जडणघडणीची जी काही एकरेषीय प्रक्रिया माझ्या आयुष्यात आली ती अशा पद्धतीनं आली असावी असं मला वाटतं. आजवरच्या प्रवासात जितकं वाचलं, जितकं अनुभवलं, त्यानुसार सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम म्हणून मला कवितेचा हा प्रकार जवळचा वाटतो. मला जेव्हा व्यक्त होण्याची गरज पडते, निर्माण होते, तेव्हा मी आपसुकच कवितेकडे वळतो. कविता मला मोकळं करते असा माझा आजवरचा अनुभव आहे. अस्वस्थता हा माझ्या स्वभावाचा स्थायी भाव आहे आणि ही अस्वस्थता मी माझ्या कवितेतून व्यक्त होऊन मोकळा होतो. मी जेव्हा सुरुवातीला लिहायचो तेव्हा मला असं वाटायचं की हे जे आपलं दुःख आहे ते आपल्या वैयक्तिक पातळीवरचं आहे. पण नंतर जेव्हा पुस्तक रूपानं ही कविता आली तेव्हा अनेकांनी मला आवर्जून त्याविषयी प्रतिक्रिया दिली आणि मला ही कविता माझीच म्हणजे त्यांना त्यांची वाटते अशा पद्धतीनं ते जेव्हा बोलायला लागले तेव्हा मला त्यातलं मर्म कळालं. एखादर कवीने मला सांगितलं की तुझ्या कविता वाचताना माझ्या डोळ्यात पाणी आलं, आपल्या कवितांची जातकुळी एकच आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्यानंतर थोडा मी गंभीर झालो. आणि दुसरं असं की मंगेश नारायणराव काळे यांच्यासारख्या गंभीर कवीला माझ्या कवितांचं पुस्तक करावं असं वाटणं हे देखील मला माझ्या कवितेची जमेची बाजू आहे असं मला वाटतं. त्यानंतरच्या काळात गेल्या वर्षभरात विविध संस्थांनी माझ्या दिवस कातरोत जाताना या पुस्तकाला जवळपास 10 पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला. त्यातून मला नंतर असं जाणवलं की ही अभिव्यक्ती केवळ माझ्या एकट्याची नाही तर तिची नाळ अनेकांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे खरं तर आणखी लिहिण्यासाठी मला प्रोत्साहन मिळत गेलं. हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मी मनोगतात म्हणालो होतो की मी हे लिहिलं आहे, ते पुस्तकात आलं आहे, आता ते माझं राहिलेलं नाही, आता ते समाजाचं, वाचकांचं आणि रसिकांचं झालेलं आहे. आज आत्ता या क्षणी देखील माझी तीच भावना आहे. त्या दिवशी हिंदीतल्या एका नामवंत कवी धुमिल यांच्या कवितेचा संदर्भ मी माझ्या मनोगतात दिला होता. त्यांच्या एका ओळीने मी माझ्या मनोगताचा शेवट केला होता आणि माणूस पण शेवट केला होता. आणि मला माझ्या कवितेमागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही ओळ मला आजही तितकीच महत्वाची वाटते. माणूस पण समजून घेणं, त्यावर व्यक्त होणं आणि शक्य होईल तितकं ते जपणं हे मला माझी कविता सांगते. कवी धुमिल म्हणतो, माझ्यासाठी कविता काय आहे हे जर एका भाषेत सांगायचं झालं तर कविता आदमी होने की तमीज है. हे जे कवी म्हणतो ते मला नेहमीच त्यातलं जे तमीज आहे ते महत्वाचं वाटत आलेलं आहे. माझ्यातला माणूस आणि माझ्या कवितेतले माणूस पण माझ्यात नेहमी जिवंत ठेवण्यासाठी
मी नक्की प्रयत्न करेन आणि त्यासाठी यापुढच्या काळातही मला माझी कविता नक्कीच साथ देईल असा विश्वास या निमित्ताने इथे व्यक्त करतो. माझ्या 2 कविता मी या ठिकाणी सादर करतो आणि थांबतो. माझी पहिली कविता आहे संधी. भीतीच्या गर्द सावल्या डोक्यावर ओझं बनून, भीतीच्या गर्द सावल्या डोक्यावर ओझं बनून सतत सावध अस्वस्थ करत राहतात. कुठून काहीतरी कोसळेल अशी भीती दाटून येत राहते उगीचच. कुठून काहीतरी कोसळेल अशी भीती दाटून येत राहते उगीचच. होत काहीच नाही, होत काहीच नाही. स्वतःला एकांतात नेण्याची संधी मिळते, स्वतःला एकांतात नेण्याची संधी मिळते. अशा वेळी तू येऊन जातेस अवचित माझ्याजवळ, अशा वेळी तू येऊन जातेस अवचित माझ्याजवळ. आणि मी मुक्त होतो भीतीपासून अलगद, आणि मी मुक्त होतो भीतीपासून अलगद. हे मला माझ्या कवितेसोबत बोलावंसं वाटतं. दुसरी एक कविता आहे प्रार्थना नावाची. ती अशी आहे. एकाकीपणाचे ढोल बडवता येत नाहीत, एकाकीपणाचे ढोल बडवता येत नाहीत. खूप काही गिळून गप्प बसावं लागतं. मनात असो अथवा नसो स्वीकारावे लागतात रोह अवरोह सगळेच. मनात असो अथवा नसो स्वीकारावे लागतात रोह अवरोह सगळेच. चढ उताराच्या रस्त्यात हेलपटून असेही काही फारसे हाती लागत नाही तेव्हा, असेही काही फारसे हाती लागत नाही तेव्हा. नाईलाजास्तव पर्याय येतातच आपसूक डोळ्यासमोर, तेव्हा नाईलाजास्तव पर्याय येतातच आपसूक डोळ्यासमोर. तेव्हाही निर्विकार राहता यावं या एकाच प्रार्थनेवर अडून राहायचे आहे मला, या एकाच प्रार्थनेवर अडून राहायचे आहे मला. मला माझ्यावर नसला तरी, मला माझ्यावर नसला तरी माझ्या प्रार्थनेवर अतूट विश्वास आहे. किमान आम्ही दोघांनी तरी, किमान आम्ही दोघांनी तरी एकमेकांसोबत नक्कीच जुळवून घेतलंय, एकमेकांसोबत नक्कीच जुळवून घेतलंय. धन्यवाद. वा, खूप छान सर. आपण आपल्या कविता लिखाणामागची भूमिका त्याचबरोबर अप्रतिम अशा 2 कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहेत. मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि यानंतर आपण आपला कविता संग्रह जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने उत्सुक आहोत. आमच्या प्रथेप्रमाणे सुरुवातीला वाचकपीठचा एक सदस्य किंवा प्रतिनिधी संग्रहावर बोलत असतो. त्या प्रथेप्रमाणे आजच्या आपल्या संग्रहावर चर्चा करण्यासाठी किंवा व्यक्त होण्यासाठी डॉक्टर योगिता राजकर मॅडम आपल्या संग्रहावर बोलणार आहेत. मी त्यांना प्रथमतः आमंत्रित करतो की त्यांनी आपलं मत, या संग्रहाबाबतचं मत या ठिकाणी व्यक्त करावं. डॉक्टर योगिता राजकर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठान आयोजित अमृत महोत्सवी दृकश्राव्य काव्य चर्चेत आज आपण दिवस कातर होत जाताना या धर्मवीर पाटील यांच्या कविता संग्रहावर चर्चा करत आहोत. वाचकपीठ प्रतिष्ठानची सदस्य म्हणून मी या कविता संग्रहावर आपला अभिप्राय थोडक्यात नोंदवत आहे. दिवस कातर होत जाताना हा धर्मवीर पाटील यांचा दुसरा कविता संग्रह असून सुप्रसिद्ध चित्रकार अनवर हुसेन यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ आणि कविता संग्रहातील रेखाटने कविता संग्रहाच्या आशयाला अधिक उठावदार करतात. तसेच दा गो काळे यांनी केलेली पाठराखण कवितेचे सारसूत्र सांगते. कातरता, कातर वेळ, कातर क्षण या शब्दांचा अर्थ शोधला असता असं समजलं की ज्यावेळी सूर्य अस्ताला जातो पण त्यापूर्वी पूर्ण अंधार पडण्यापूर्वीची जी वेळ असते त्यास आपण सायंकाळ, संध्याकाळ म्हणतो. तसेच तिन्ही सांजा किंवा दिवे लागण्याची वेळ असेही म्हणतो. यावेळी पूर्ण प्रकाशही नसतो आणि पूर्ण अंधारही नसतो. यावेळी मनात एक प्रकारची हुरहुर दाटून येते, उदासीनता वेढून येते आणि अनामिक ओढ दाटून येते. मनाला एक प्रकारची अस्वस्थता, बेचैनी येते. दिवस कातर होत जाताना फक्त या काळाचीच कातरता अधोरेखित करत नाही, तर समग्र वेगवेगळ्या काळाची कातरता किंवा कातर क्षण
आपल्याला दाखवत कवितेच्या शब्दातून व्यक्त होते. कारण आताचा काळ अतिशय भयावह आहे. यासाठी आपल्याला या कविता संग्रहातील पहिल्या कवितेतील ओळी पहा. छिन्न विछिन्न काळाच्या अस्ताव्यस्त घड्या, अस्वस्थ कणाहीन संदर्भ, निद्रिस्त आणि अवाढव्य कल्पनांचा पर्वत आणि मध्ये मी माझ्यातच गुरफटलेला. या कातर वेळेला संदिग्ध वेळ असाही शब्द आहे किंवा हा शब्द कवितेत कवीने योजलेला आहे. त्याचा काय परिणाम होतो तर ही संदिग्ध वेळ भयंकर काहूर घेऊन येते आयुष्यात. ही संदिग्ध वेळ भयंकर काहूर घेऊन येते आयुष्यात. अशा वेळी कुणीच कसं असू नये जवळ आपलं म्हणून. माणसातला माणूसच हरवत चालल्याची ही जाणीव आपल्याला या कवितेमधून दिसते. तसेच अपुरेपणाचा भास, दुःखाचा हंगाम, उदासीन शहर, घुसमटीचे संदर्भ, हतबलता, संकट, भीती, कोणाला लागलेली समज, उदास दिवस, शहरातून बसत, संदर्भहीन सगळं जग, वाट एकट्याची, भरवसा, काहीतरी तुटत जाताना, मुरदाड व्हावे, भयाचे पोक्त होत जाणे, ही काही त्यांच्या कवितांची शीर्षके आपणास खूप काही सांगून जातात. यामधून एकटेपण, तुटलेपण, भीती, जगण्याची क्षणभंगुरता, अपूर्णता, उदासीनता, माणसातलं हरवत चाललेलं माणूसपण, हे सारे या कवितांमधून व्यक्त होते. माणूस माणसापासून दुरावत चालल्याच्या या काळात माणूसच जर माणसासारखा राहत नसेल तर त्याच्या जगण्याचे प्रयोजनच काय, असा प्रश्न नोंदी या कवितेमधून कवी आपल्याला विचारतात. माणूस असण्याच्या नोंदीची दखलच घेतली जात नसेल तर आयुष्यात नेमकं शिल्लक काय राहतं. माणसाच्या अस्तित्वाची दखलच आपण आता सध्या पाहतोय की अजिबातच घेतली जात नाही. शेजारी पाजारी कोण राहतो, कोण काय करतो, किंवा शेजारी बसला असेल तरी आपण साधी विचारपूसही करत नाही. असा भयावह काळ आता येऊन ठेपलेला असताना माणूस आपल्या विश्वातच इतका दंग झाला आहे की साधी एकमेकांची दखलही घ्यावीशी वाटत नाही. या भयावह काळाचे सूचन कवी धर्मवीर पाटील यांच्या कवितेत येते. तसेच जीवन हे क्षणभंगुर आहे याची कवीला पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच ते म्हणतात, आपल्या असण्याने आणि नसण्याने नसतो कुणालाच फार काही फरक पडत. असते ती फक्त त्या क्षणांची गरज जी आपल्या नसण्याने भागवत असतो कुणीतरी. प्रत्येक व्यक्ती किंवा लेखक हा आतून नेहमी अस्वस्थ असतो. आत्ताच आपण धर्मवीर पाटील यांच्या बोलण्यातूनही तेच ऐकलं की ही अस्वस्थता आपल्याला पूर्ण वेढून असते आणि त्याच्यातूनच येणारी कातरता किंवा काहूरता, एकटेपण मग आपण व्यक्त करतो आणि कवितेच्या शब्दात हे आपल्याला आढळून येतं. ज्यावेळी आपल्याला कविता सोबत करते त्याच वेळी ही अस्वस्थता थोडी सुसह्य होते आणि ती आपली गरज असते. आत्ताच आपण सरांच्या बोलण्यातूनही तेच ऐकलं. खर तर एकटेपण हा ताज्या साहित्यातील वरचढ ठरणारा घटक आहे. आत्ताच 2 आठवड्यांपूर्वी हिंदू वर्तमानपत्रामध्ये एक लेख प्रकाशित झाला आहे. त्याच्यामध्ये एकटेपण अधोरेखित केलेलं आहे. अमेरिकेमधील लेखक असो किंवा ब्रिटनमधील लेखक असो किंवा भारतातील लेखक असो, एकटेपणाच्या साथरोगाशी झगडणाऱ्या कथा कविता सगळीकडेच आढळतात. याला कारण आहे गेल्या 10 वर्षांपासून वाढत चाललेला समाज माध्यमांचा पगडा. मोबाईलच्या अस्तित्वाने वाचन लेखनात अनंत अडथळे येत असले तरी या सगळ्या धबडग्यामध्ये वाचणारे वाचत आहेत आणि लिहिणारे लिहित आहेत. पण हा एकटेपणा
कवी धर्मवीर पाटील यांच्या दिवस कातर होत जाताना या कविता संग्रहात आपल्याला शब्दांमध्ये भेटतो. या कविता संग्रहाची आपण अर्पण पत्रिका पाहिली असता कविता संग्रहाची मध्यवर्ती सूत्र आपल्याला त्यातून उलगडते. त्यात ते म्हणतात, ज्यांच्या वाट्याला नियतीने एकटेपण लादले त्या प्रत्येकासाठी, ही कविता अर्पण केलेली आहे. तसेच कवितेचे बोट धरून मोकळी केली वाट आणि दाखवली इतरांना दिशा त्या प्रत्येकासाठी. दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याचं विशाल हृदय ज्याच्या जवळ आहे त्या प्रत्येकासाठी. मीपणा बाजूला ठेवून ज्याला जगता आलं त्या प्रत्येकासाठी. मला वाटतं या अर्पण पत्रिकेमधून कवीची लिहिण्यापाठीमागची भूमिका आणि कवितेचा आशयही उलगडतो. स्टोरी इथेच संपत नाही, हे एका कवितेचं शीर्षक आहे. घुसमटीच्या संदर्भात एकटेपण नेहमीच ताकदीने घुसखोरी करते. तुमच्या आयुष्यात ही हतबलता दिसत नाही कोणालाच. हतबलता असेल, कातरता असेल, एकटेपण असेल, ह्या गोष्टी दिसत नाहीत, पण त्या आतून कवीला खूप अस्वस्थ करत असतात. एकटेपणाच्या रात्री, पोकळी या कवितेमध्ये हे एकटेपण येते. एकाकीपणाचे ढोल बडवता येत नसले तरी जे जे समोर येईल त्याचा स्वीकार करावाच लागतो. ही स्वीकारार्हता या कवितेत कवींनी मांडलेली आहे. जगण्यातील अस्वस्थता, उदासीनता, दुःख, भीतीची दहशत हे सारे वेढून असले तरी कवी धर्मवीर पाटील यांच्या कवितेत दुर्दम्य आशावादही येतो. आणि हे खूप महत्वाचे आहे. काळाच्या कसोटीवर मोजायचे आपले आपणच आपणाला, काळाच्या कसोटीवर मोजायचे आपले आपणच आपणाला, अशा वेळी शिल्लक राहिलेला दुर्दम्य आशावाद नक्कीच तारतो तुम्हाला कोणाच्याही मदतीशिवाय. आणि हा आशावादच खूप महत्वाचा आहे आणि तो कवितेतून व्यक्त झालेला आहे. सुख दुःख जीवनाचा स्थायी भाव आहे, पण म्हणून प्रत्येक दुःखाचा भाव न करता ते आपल्याला स्वीकारायचंच आहे. म्हणूनच कवी आपल्या एका कवितेत म्हणतात, दुःख चिमटीत पकडून मला सांगायचंय त्याला, माझ्यासाठी तू कसपट आहेस म्हणून. खर तर जागतिकीकरणाच्या रेट्यात गाव आणि शहर यातील सीमारेषा पुसट होऊ लागली आहे. मात्र गाव आणि शहरातला फरक स्पष्टपणे जाणवू लागला आहे. तो म्हणजे माणसामधील माणूसपण. गावाकडील माणसं त्यांचं हृदय विशाल असतं, मात्र जसजसं शहरामध्ये जाऊ तसतसं संकुचितपणा माणसामध्ये हरवत चाललेली माणुसकी या संदर्भाने ही कविता खूप महत्वाची ठरते. कवी धर्मवीर पाटील हे आपल्या रोजच्या जगण्यातील कविता लिहितात. आयुष्यात येणारी अस्वस्थता, उलाढाल असेल, कातरता असेल, नानाविध चिंता असतील, रोजच या साऱ्यात भरडून निघणारा जीव असेल, दुःख असेल, वेदना, संघर्ष या सर्वांनी आयुष्य ढवळून निघत असताना त्यातील सूक्ष्म ताणेबाणे कवितेच्या शब्दामध्ये येतात. एक एक धागा कवितेचा विणत असताना कवितेत जणू शब्दांचं महावस्त्र विणलेलं दिसून येतं. एकाकीपणाच्या पिंजऱ्यात बंदिस्त झालेले असताना कोंडला जाणारा श्वास, उगाचच येणारे उदासपण, जीवास लागलेली एक प्रकारची बोचणी, याबाबतच्या खुणा प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला दिसतात. काळाभर हुकूम चालताना दिवसेंदिवस येणारे भणंगपण, आतला कोलाहल, हरवल्याची भावना, या सर्वांपलीकडे हवी असणारी शांतता, आलेले आत्मभान, हेही कवितेच्या शब्दात आपल्याला जाणवते. संवेदनशीलतेने जगण्याच्या उलाढाली टिपत असताना कवितेचे बोट धरून केलेली वाटचाल वर्तमानाशी जोडत साऱ्या वास्तवाशी संदर्भाने आपल्या अस्तित्वाचा अन्वयार्थ उलगडण्याचा प्रयत्न करते. जगण्यात दुःखाची संगत सोबत अपरिहार्यच असते, याचा धागा पकडून कवी धर्मवीर पाटील दुःखाची ठिणगी पदोपदी सोसत असताना
होणारी जीवाची होरपळ, तगमग, अस्थिरता आणि यातून बाहेर पडण्यासाठी होणारी जीवाची धडपड हे सारं साक्षीभावाने स्वीकारून अंतिम बुद्धांच्या शिकवणुकीकडे ओढले जाणारे मन या कवितेतून आपल्याला अधोरेखित होते. कविता संग्रहातील चारही खंडामध्ये अस्थिर काळाच्या पटलावर, दुःखाच्या वेळी, आनंदाच्या वाटेवर कोणत्याही क्षणी कविता आपल्याला सोबत करते हा स्थायी भाव प्रकट झालेला आहे. आई, कोणत्या विद्यापीठात शिकलीस हे फक्त माणूस म्हणून जगण्याचं साधं सरळ सोपं तत्वज्ञान. हा साध्या तत्वज्ञानात आपल्या साऱ्या अभावांचा भोग सारत असताना ही कविता आशादायी आहे, तसेच सकारात्मकतेची जाणीव सुद्धा प्रकट करते. बुद्धांची शिकवण आठवत त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न कवी करत आहेत. आजूबाजूच्या प्रचंड कोलाहलात स्वतःला सांभाळून ठेवूया असे सांगत, वेळ तर निघून जाणारच असते, काही स्थिर राहत नाही या जगात. आपण मात्र आपल्या जगण्याची वाट ठरवायची, आपण आपल्या मार्गाने चालायचे, आहे ते स्वीकारत चालायचे, दुःख आदिम असले तरी त्याची जाणीव ठेवून जगायचे, असे विचार या कवितेमध्ये कवीने मांडले आहेत. काळाच्या कसोटीवर वर्तमानाशी समांतर जाणारा हा कविता संग्रह, त्यातील सर्व कविता मुक्त छंदात आहेत. यापुढील काळात कवी धर्मवीर पाटील यांच्या हातून असेच सकस लेखन होत राहू या शुभेच्छा देते आणि मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सरांच्या कविता संग्रहातून आजच्या भयावह काळाचे सूचन होते. एकटेपणा शब्दामध्ये जाणवतो, त्याचप्रमाणे सरांची कविता ही दुर्दम्य आशावादी आहे असा आपण या ठिकाणी उद्धृत केलेला आहे. आपले पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानतो. यानंतर आपण वळणार आहोत प्रमुख अतिथींना ऐकणार आहोत. यानंतर आपण सुरुवातीला मी प्रथम आमंत्रित करतो डॉक्टर सुखदेव एकल यांना, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून ते आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. मी मनपूर्वक सरांचे स्वागत करतो आणि त्यांना आमंत्रित करतो की कृपया आपण व्यक्त व्हावं. सर्वांना नमस्कार. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीनं 75वी मासिक काव्य चर्चा आज या ठिकाणी संपन्न होते आणि त्या चर्चेतला एक भाग सहभागी म्हणून मला तुमच्या समोर धर्मवीर पाटील यांच्या दिवस कातर होत जाताना या कविता संग्रहाच्या निमित्तानं व्यक्त होता येते. त्याबद्दल वाचकपीठ प्रतिष्ठानचं आणि आपणा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठीतील ज्येष्ठ कवी, लेखक, स्तंभलेखक आणि ज्यांच्या कवितेनं महाराष्ट्राला एक नवी ओळख दिली, नवी कविता दिली, असे आदरणीय अजय कांडकर सर. माझ्याबरोबर सहभागी झालेले या चर्चेमध्ये इंद्रजित घुले सर, कविवर्य स्वतः धर्मवीर पाटील, आत्ताच ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं त्या योगिता राजकर मॅडम, आणि या चर्चेमध्ये सहभागी झालेले सर्व काव्यरसिक मित्र. तर धर्मवीर पाटील यांचा हा दुसरा कविता संग्रह आहे, दिवस कातर होत जाताना. यापूर्वीचा जो पहिला कविता संग्रह होता तो त्या कविता संग्रहाच्या पुढे कितीतरी जाऊन या कविता संग्रहामध्ये चांगल्या जाणीवेनं, नव्या जाणीवेनं या कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळं नव्या जाणीवांचा विस्तृत आलेख या दुसऱ्या कविता संग्रहांमध्ये कवितांमधून आपल्याला पाहायला मिळतो. मागील काही वर्षांपासून धर्मवीर पाटील ज्या पद्धतीने कविता लिहितात, ज्या वेगवेगळ्या आशय विषयांना स्पर्श करत कविता लिहितात, त्या अशातून एक सशक्त स्वरूपाचा एक जीवनावकाश आणि व्यक्तीच्या आतल्या मनाची उलाढाल कवितांमधून शब्दबद्ध होताना दिसते. त्यामुळं धर्मवीर पाटील हे एक कवी ज्या पद्धतीने एक पत्रकार आहेत, प्रकाशक आहेत, संपादक आहेत, त्याच्या पलीकडे जाऊन ते अगोदर प्रारंभी कवी आहेत. त्यामुळं मनपिंडाने कविवृत्तीचे असणारे हे कवी आणि वेगवेगळ्या नियतकालीच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रकाशित होत आलेत, वाचकांच्या पर्यंत पोहोचत आलेल्या आहेत. त्यामुळं धर्मवीर पाटील हे काही कवी नवखे नाही आहेत. आणि आजच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे गंभीरपणे काव्यलेखन करणारे जे महत्वाचे कवी आहेत, त्यामध्ये धर्मवीर पाटील यांच्या कवितांचा आणि कवीचा निश्चितच उल्लेख करावा लागतो. कारण आणि आजच्या काळामध्ये धर्मवीर पाटलांचा एक कवी म्हणून आणि त्यांच्या कवितांचा एक मराठी काव्य विश्वामध्ये
एक ठामपणे त्यांचा एक स्वतंत्र चेहरा आपल्याला दिसतो. त्यामुळं या कवितेच्या अनुषंगानं बोलत असताना या कवितेला अनेक डायमेन्शन आहेत, अनेक कंगोरे आहेत. वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगानं धर्मवीर पाटील यांनी या कविताच्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. या संग्रहामध्ये साधारण एक 89 कविता आहेत आणि या 89 कवितांमधून कवितांमध्ये प्रामुख्याने 4 विभागामध्ये या कविता आताच मॅडमने ज्या पद्धतीने सगळ्या कवितांचं विश्लेषण केलं त्याच्या अनुषंगानं त्याची मांडणी झालेली आहे. सर्वच विभागातल्या कविता ह्या आशय विषयाच्या दृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या कविता संग्रहाच्या बाबतीमध्ये कोणी कशा पद्धतीने मत व्यक्त करत, पण स्वतः एखादा कवी ज्यावेळी स्वतःच्या शब्दाशी प्रामाणिक राहून ज्यावेळी लेखन करतो त्यावेळी त्याची कविता ही श्रेष्ठ दर्जाची असते. त्यामुळं त्याची समीक्षा करण्याची काही गरज नसते असं या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. त्यामुळं ह्या सगळ्या कविता आशय विषयाच्या दृष्टीनं दर्जेदार आहेत. त्यामुळं वाचनीयतेबरोबर चिंतनशीलता या कवितेमध्ये दिसते. जी चिंतनशीलता धर्मवीरच्या आतली आहे, सभोवतालची आहे, कवितेच्या बाबतीतली आहे. त्यामुळे संपूर्ण कविता संग्रहातून कवीचं एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याला किंवा वाचकांना प्रत्ययास आलेलं दिसून येतं. या संग्रहातील सर्वच कविता वाचताना वाचकांना विचार प्रवृत्त करायला लावतात आणि एक जगण्याविषयीचं, माणसाकडे पाहण्याविषयीचं, स्वतःकडे पाहण्याविषयीचं एक मूलभूत चिंतन या कवितांमधून आपल्याला अभिव्यक्त झालेले दिसून येतं. त्यामुळं या कविता संग्रहातून कवी प्रतिभेचे विविध पैलूंचं दर्शन प्रामुख्यानं वाचकांना होत असं दिसतं. अगदी कवितेचं शीर्षक जरी आपण पाहिलं तरी पारंपरिक शीर्षकांच्या पेक्षा हे वेगळं शीर्षक असलेलं दिसून येतं. शीर्षकाचा विचार करता कवीचे कवितेकडे पाहण्याची एक व्यापक दृष्टी, शब्दांकडे पाहण्याची व्यापक दृष्टी आणि एकूणच जो काही मांडतो कवी त्याकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिसते. त्यामुळे दिवस कातर होत जातानाची एक धीर गंभीर आणि मनातील भावनांचा कल्लोळ प्रकट करणारी भावावस्था प्रामुख्यानं या संपूर्ण कविता संग्रहांमधून त्यांच्या शब्दांमधून आपल्याला आकारलेली दिसते. कविता संग्रहांमधून कवीची एक भावनिक आणि वैचारिक गुंतागुंत, व्यामिश्रता समोर येतेच, पण त्याबरोबर एक समकाळाचं असणारं समाज वास्तवाचं एक भयानक स्वरूप आणि एक या निमित्तानं समोर येताना दिसतं. सभोवतालच्या हरवत चाललेल्या संवेदनशीलतेबद्दल, माणसांतील वृत्तीबद्दल, असुरक्षित जगण्याबद्दल, पडझडीच्या काळातील तग धरून ठेवणाऱ्या मूल्यांबद्दल, गाव, माती, नदी, नाती या सर्वांबद्दल कवी सतत काही ना काही बोलत राहतो, लिहित राहतो आणि ह्या सगळ्यांच्या मधून आजूबाजूला दिसणारी स्वार्थी, मतलबी दुनियेपासून खूप दूर जाता आला तर आणखीन मला धन्य वाटलं असतं अशी एक पोचपावती किंवा म्हणून जातो. त्यामुळे हा जो काळ आहे तो कवीला संभ्रमावस्थेत टाकणारा आहे आणि त्या काळाविषयी पुन्हा पुन्हा लिहितो कवी. आणि अशा काळात कवीला काय वाटतं याची कवी म्हणतो की काहीतरी हरवत चाललेलं आहे असं उगीच वाटत राहतं, आतून दाटून आलंय, रडायचं आहे पण रडूही येत नाही, काहीतरी चुकलंय पण नेमकं काय हेही कळत नाही. अशा वेळी कुणीच असू नये जवळ आपलं म्हणून ही खंतही कवी व्यक्त करतो. अशा काहीतरी विचित्र गुंतागुंतीच्या भयंकराच्या दरवाजामध्ये कवी उभा आहे असं वाटतं आणि या काळातच कवीला बुद्ध जवळचा वाटतो. तो म्हणतो की बुद्ध हा येणारा प्रत्येक क्षण जाणार हे खरं आहे, पण हा आजचा क्षणच भयंकर आहे. अशा पद्धतीची ज्यावेळी मांडणी करतो, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो त्यावेळी जगण्यातला, माणसांच्या आयुष्यातला जो सर्व स्तरातला फोलपणा आहे किंवा सगळ्याच ह्याच्यातलं जे सत्वहीन जगणं आहे ते कवीला कुठंतरी सतत बोचत राहत आणि ती मांडणी करत जातो. त्यामुळं स्वतःच सत्व जपता असताना कवीची होणारी तारांबळ कवी बऱ्याच कवितांमधून मांडत राहतो. आतून हलून यायला कोसळावेच लागतात संदर्भ, बाकी सगळं झूट असतं, वातावरण, परिस्थिती वगैरे वगैरे सगळं काही आपण असतो, पण अंतिमता फक्त आपणच. कारण आपल्या असण्या किंवा नसण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही. ही आजच्या काळाची खरं तर मेक आहे आणि खरंच आहे, कुणाला काही फरक पडत नसतो आणि जो आपला वापर करत असतो गरजेपुरता. ही आजच्या काळातली जी एक महत्वाची अधोरेखित होणारी गोष्ट आहे ती बरोबर कवीनं अचूकपणे पकडलेली आहे. त्यामुळं
या सगळ्या कविता ज्या आहेत किंवा येणारी कवीची जी आयुष्याची एक वेगळीच व्याख्या या कवितेच्या माध्यमातून कवी व्यक्त करताना दिसतो. तो एका वेगळ्या दृष्टिकोन आयुष्याकडे पाहतो. कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आजूबाजूचा भोवताल कसा आकलन करून घेतला पाहिजे, याविषयी अनेक कवितांमधून सहज कवी बोलून जातो. अथांग सागरात बुडवता यावी दुःख, एवढं सोपं असायला हवं होतं आयुष्य. म्हणजे आयुष्याकडे पाहत असताना एखादा कवी कसं पाहतो, त्याचे उत्तम ह्या दोन उत्तम ओळी आहेत. आणि पुढच्या ओळी आहेत, तळहातावर सूर्य घेतानाचा फोटो कॅमेऱ्यात येतो, जितक्या सहज टिपता तितक्या सहजतेनं जगता आलं असतं आयुष्य. म्हणजे ह्या ज्या ओळी कवी लिहून जातो की कसं कवीचा दृष्टिकोन आहे कवितेकडे पाहण्याचा, आपल्या शब्दांकडे पाहण्याचा, आयुष्याकडे पाहण्याचा, स्वतःकडे पाहण्याचा, हे अगदी प्रांजळपणे नमूद करणारा हा कवी आहे. किंवा तसंच काही असतं गावाचं या कवितेत, गाव आणि शहराविषयीच्या भावना व्यक्त करतो. शहरात कुठून चढते ही नशा समजत नाही, गावात जमिनीवरून माणूस हलत नाही. सर्व स्तरातला गाव आणि शहरातला एक असणारा जो फरक आहे तो या कवितेतून कवीला स्पष्टपणे जाणवतून तो त्या कवितेमध्ये देतो. पुढे तो म्हणतो की गावात असते मुळाशी घट्ट नाते, गावात असते मुळाशी घट्ट नाते, जाणीवपूर्वक उपनगरांच्या वाढीनुसार केलेला असतो विस्तार आणि सुधारित आराखडाही. अहो फांद्या कितीही विस्तारू द्यात, आपण आपलं घट्ट धरून राहायचं आपल्या मुळांना. आईची कूस न झिडकारणाऱ्यांना कमी पडत नाही कधीच काय. ही जी भावना आहे कवितेची किंवा हे जे म्हणणं आहे ते किती चिंतनशील आहे, किती खोलवर परिणाम करणार आहे, याची प्रचिती ही कविता वाचकांना देते. सोलून काढता येत नाही त्वचा, मगाशी मॅडमनी काही कवितेचा संदर्भ दिला. चिकटलेलं असतं दुःख देहाला, दुसऱ्याची आणि तिसऱ्या विभागात ज्या येणाऱ्या सगळ्या कविता आहेत, शहर, माती, आई, मैत्री, प्रेम. कारण कमी या काळामध्ये सगळ्याच कवितांवर किंवा सगळ्याच गोष्टींवर बोलता येणार नाही, पण मला जी काही निरीक्षणं, सूक्ष्म निरीक्षणं जाणवलेली आहेत या अनुषंगाने मी काही बोलतो. आजच्या ह्या संस्कृती सपाटीकरणाच्या काळामध्ये सुद्धा ही कवीला एक जगण्याची उमेद आहे. सगळंच फोल ठरतंय, सगळंच किडलेलं आहे, सगळंच अस्वस्थ आहे, कुणावर विश्वास ठेवण्यासाठी जागाच नाही आहे, ज्याच्याकडं हात पसरावा तो हातच फसवा निघतोय. अशा काळामध्ये कवी एक नव्या जिद्दीनं उमेद ठेवून जगताना दिसतो आणि त्या नैराश्यातून एक नवा प्रकाश पाहण्याचं एक काम कवी करतो. मला या निराशेच्या लाटेतून सही सलामत बाहेर पडण्यासाठी इतिहासाच्या बळकट दोरीला धरून राहायचे आहे, असं कवी म्हणतो. इतिहास बदलण्याच्या विकृत हालचालींना रोखता येण्याची हिंमत टिकवून तग धरून राहायचे आहे, जीवात जीव असे तोपर्यंत. म्हणजे अशा प्रकारची कविता समाजाकडं, आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाकडं, समष्टीकडं बघण्याची नवी दृष्टी कवीच्या आतमध्ये आणि ती कवितांमधून आपल्याला दिसते. सलत राहते आत दीर्घ जीवनी जीव घेणे या शेवटच्या भागात धर्मवीर पाटलांचा हा कवितेकडं, शब्दांकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आणि जो एक निर्मळपणा, नितळपणा जो धर्मवीर पाटलांच्या कवितांमध्ये दिसतो, ते व्यक्ती म्हणून जसे नितळ आहेत तसे कवितेच्या बाबतीमध्ये, शब्दांच्या बाबतीमध्येही नितळ प्रामाणिक असं दिसतं. आणि त्या निर्मिती पाठीमागची त्याची म्हणून जी काही भूमिका आहे, कवीला काय वाटतं, कवीला आजूबाजूच्या भोवत्याविषयी, आपल्या आयुष्याकडं, आपल्या जगण्यातल्या दुःखांविषयी काय वाटतं, याच्याविषयी जो काही भाग आहे तो अगदी प्रामाणिकपणे कवी या निमित्तानं बोलतो. संभ्रमाच्या आणि कवीच्या अस्वस्थतेच्या काळात कवितेने कवीला मोठं बळ दिलेलं आहे. जसं प्रारंभी मनोगतामध्ये स्वतः पाटील यांनी व्यक्त केले की मला कविता रितज करते. हा जो काही भाग आहे हा या ठिकाणी दिसतो. सर्वच पातळीवर कवीला येणारे नैराश्य, यातून कवीला बाहेर पडण्यासाठी कविता मदत करते. सुखदुःखात कविता सोबत राहते. म्हणून कवी म्हणतो, कविते तू नसतीस माझ्यासोबत तर मी या कोसळत्या वेळा कशा परतवून लावल्या असत्या बरं. कवितेनं कवीला दिलेलं सांगता येत नाही आणि मोजताही येत नाही. त्यामुळे कवितेविषयी कवीच्या मनातली जी कृतज्ञता भाव आहे ती या ठिकाणी प्रकट होते. आणि एखादा कवी लिहिणारा कवी ज्यावेळी शब्दांविषयी, आपल्या लिखाणाविषयी तो कृतज्ञता भाव व्यक्त करतो, त्यावेळी निश्चितच त्या कवीची कविता ही श्रेष्ठ दर्जाची असते असं मला वाटतं. कवितेकडून तसं मला तसं काहीच नको असतं, माझ्या दुःखाच्या पोकळीत तिनं राहावं आयुष्यभर बस. म्हणजे किती मागणं असतं एखाद्या कवीचं, एखाद्या लिहिणाऱ्या माणसाचं, तर या ओळीतून दिसतं. अशी माफक अपेक्षा ही धर्मवीर पाटील या सगळ्याकडून करतात. कवितेकडे कवी आश्वासक भूमिकेने पाहतो. ज्यांच्याजवळ कविता असते त्यांनी घाबरू नये कधीच, असे कवी सांगतो. कवीची कविता दुःखाची नाते सांगते, एकटेपणाची साथ देते, आनंदात चढ उतारात सोबत असते. अशा वेळी कविता म्हणतो,
तुला वजा केल्यावर जगणं राहत नाही आणि कविताही राहत नाही. म्हणजे मी मगाच जसं म्हटलं की एखाद्या माणसानं प्रांजळपणे कसं लिहावं, तर याचं उत्तम उदाहरण आहे. शेवटच्या काही कवितांमध्ये सुद्धा अगदी शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्याच्यावर भाष्य करतो आणि त्याची काही वैशिष्ट्ये जातात आम्ही मांडतो. दीर्घ बोचरेपणाची जी कविता आहे, यातल्या काही दीर्घ कविता ज्या आहेत त्या खूप अगदी चिंतनशील प्रवृत्तीच्या आणि खूप मार्मिक अशा आहेत. ही जी कविता आहे, या कविता एकाच वेळी या कवितेमध्ये कवी अनेक गोष्टींवर पुन्हा पुन्हा बोलत राहतो. आणि खरं तर हा जो कविता आहे किंवा ही जी कविता आहे, हा कवीचा स्वतःबरोबर चाललेला एक आत्मसंवाद आहे. आणि एखाद्या कवीचा स्वतःबरोबर आत्मसंवाद चालतो त्यावेळी निश्चितच त्याची कविता वेगळ्या दिशेने जात असते. एकटेपणातून येणारं दुःख कवीला सतत अस्वस्थ करत राहते. त्यावेळी कवीला आलेला जो अनुभव आहे तो व्यक्त करतो. कवी म्हणतो की दुरून डोंगर साजरे आणि आपलेच कसे वाईट, ही जमात आहे आपल्या आसपास आणि कुठेही जा, पावलांपावलावर तुम्हाला ही भूतं आढळत राहतील. अशा वेळी वेगवेगळे मुखवटे परिधान करून जगलेलं बरं असतं, असं कवीला वाटतं. या जगात जगायचे असेल तर मुखवटा हा हवाच आपल्याकडे, एक सोयीस्कर आणि साधा. या कवितेमध्ये कवी आपल्या संचिताबद्दल सांगतो. आई, माती, गाव यांचे आपल्याशी असणारे नाते सांगतो. कवी म्हणतो, तुमच्या आईचे पाय ज्या मातीत होते त्या मातीला नसाल लक्षात ठेवत तर तुम्ही असमर्थ आहात तुमचेच मूळ शोधायला. तुमची माती आणि तुमचा गाव ही ओळख मुजवता येत नसते कधीच. म्हणजे एखादी सुभाषित वजा एखादी ओळ असावी, मार्मिक एखादी विधान असावं, तशा प्रकारची काही काही विधानं कवी अनेक कवितांमधून करत राहतो. त्यासाठी गाव आपल्या काळजात रक्तात जीवन ठेवला पाहिजे असंही कवी म्हणून जातो. आणि पुढे सांगतो की कारण आई कधीच पराभूत होऊ देत नसते आपल्या मुलाला. आपला गाव, माती आणि आईचे नाते हे आपल्या अस्तित्वाशी सतत जोडलेलं असतं. म्हणजे आयुष्याच्या अडचणीच्या संभ्रमाच्या काळामध्ये मत्तीला येणारा हळूवार किंवा नाजूक कोपरा असू द्यावा आतमध्ये, तसं काही आपलं आयुष्य कवी या शब्दांच्या माध्यमातून फुलवतो, जगवतो, जगण्याला नवी उमेद देतो. कारण भोवताल त्याच्या आजूबाजूचा भोवताल खूप विचित्र आहे, गुंतागुंतीचा आहे. अशाच वेळी कवीला बुद्ध जवळचा वाटतो. तो सांगतो, काहीच नसतं स्थिर, सुख आणि दुःखही या घुसमटीच्या काळात. कवी म्हणतो, मला माझी कविता जवळ करते. माझी कविता कोणी हिरावून घेऊ शकत नाही माझ्या हातून. मला माझी कविता शांत करते काही काळासाठी. परिवर्तनाची भाषा आणखीन धारदार बनवायला अशा स्वरूपाचा एक आत्मसंवाद कवी सतत करत राहतो. असं दिसतं. अगदी कवी या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेपासून शेवटच्या कवितेपर्यंत कवी धर्मवीर पाटलांच्या आत असणारी जी अनुभूती आहे, त्यांचं असणारं चिंतन आहे, त्यांची प्रतिभा आहे, ती सतत दिसते. म्हणजे दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याचं विशाल हृदय ज्याच्याजवळ असतं त्या प्रत्येकासाठी ही कविता आहे. मीपणा बाजूला ठेवून ज्याला जगता येतं त्या प्रत्येकासाठी कविता आहे. इथंच या कवीची जी भूमिका आहे ती स्पष्ट होते. या कविता संग्रहात जशा दीर्घ कविता आहेत तशा अल्पाक्षर असणाऱ्या काही छोट्या छोट्या कविता आहेत, त्याही उत्तम दर्जाच्या आहेत. ह्या संग्रहातल्या सगळ्याच कविता ह्या माणूस, शासन, प्रशासन आणि कवीच्या आतलं असणारं जे दुःख आहे त्यावर सतत भाष्य करत राहतात. अत्यंत साध्या सोप्या भाषेत असणारी ही कविता माणसाला अस्वस्थ करत राहते. ज्याच्याकडे संवेदनशील मन आहे तो संवेदनशील मन असणारा माणूस या कविता वाचल्यानंतर अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. बऱ्याचदा म्हटलं जातं की धर्मवीरच्या कविता ह्या आत्मसंवादी असतात, स्वतःशी संवाद करणाऱ्या असतात, पण असं नाही आहे. त्याच्या अनेक कविता ह्या सामाजिक आशयी आहे, सामाजिक आशयांवर भाष्य करणारे आहेत. मागचा कविता संग्रह आणि हा कविता संग्रह ज्यांनी काळजीपूर्वक वाचलाय त्यामध्ये हा सामाजिक आशयही दिसून येतो. व्यवस्थेची होणारी घुसमट कवी मांडतो. वर्तमानात जगणाऱ्या संवेदनशील माणसाच्या मनातली जी अस्वस्थता आहे ती शब्दबद्ध करतो. त्यामुळे माणसाच्या आतल्या दुःखाचं गाराणं मांडणारी ही कविता खऱ्या अर्थानं वाटते. व्यक्तिगत भावविश्वात बुडलेल्या ह्या कविता आहेतच, त्याबरोबर सामाजिक चिंतन करणाऱ्याही या कविता आहेत. या कवितांमध्ये उदासीनतेचा एक भाव आपल्याला सतत राहतो आणि तो एक नवा चेहरा या कविता असलेला दिसतो. एकाकीपणाचा भावस्पर्शी आविष्कार या निमित्तानं, या कविता संग्रहाच्या निमित्तानं वाचकांच्या पर्यंत येतो. या आतल्या काही कविता ह्या वैचारिक आहेत, सामाजिक आहेत, ज्यामध्ये पोकळी असेल, अंगण असेल, प्रिय अँजेलिना असेल, खूप चांगली कविता आहे, किंवा स्टोरी इथे संपत नाही यासारख्या कविता आहेत.
या कविता माणसाला, वाचकांना विचार प्रवृत्त करायला लावणारे आहेत. एकूणच या सगळ्या कविता संग्रहांमध्ये त्याचं मुखपृष्ठ आणि त्यांचं निर्मिती मूल्य ह्या सगळ्यांचा विचार करता आजच्या काळातला हा एक महत्वाचा आश्वासक कवी आणि नव्या गोष्टी देणारा कवी आहे असं मला वाटतं. या निमित्तानं मला बोलण्याची, व्यक्त होण्याची संधी दिली, त्यामुळं तुमचं आणि वाचकपीठ प्रतिष्ठानचं आणि मला ऐकून घेतलं त्यामुळे आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धर्मवीर पाटील यांची कविता मूलभूत सिंचन करते भवतालाचं या कवितेतून आकलन होतं. सरांची कविता दुःखाशी नातं सांगणारी चिंतनशील कविता असून जगण्याची उमेद देणारी कविता आहे असे आपण आपल्या मनोगतातून व्यक्त होऊन संग्रहातील अनेक कंगोरे आपण या ठिकाणी विषद केलेले आहेत. आपले यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर आपण वळणार आहोत संग्रहावर व्यक्त होण्यासाठी आमंत्रित असलेले दुसरे कवी तथा संपादक लेखक इंद्रजित घुले यांना आपण आमंत्रित करत आहोत. मी सरांचं स्वागत करतो की ते आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं. इंद्रजित घुले. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय सर, बोला. धन्यवाद. वाचकपीठच्या प्रतिष्ठानच्या या 75व्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आनंद होतोय आणि या निमित्तानं एक झालं धर्मवीर पाटील यांनी मला कांबळे सर आपला माईक म्यूट करावा. गौतम कांबळे सर कृपया माईक म्यूट करा. तर वाचकपीठ प्रतिष्ठाननं हा जो उपक्रम केलाय आणि त्याचा 75वा हा कार्यक्रम आहे. मला वाटतं यापूर्वीही मी एका कार्यक्रमामध्ये सहभागी झालो होतो. तर झालं असं की धर्मवीर पाटील जे कवी मित्र आहेत आणि जे संपादक मित्र पण आहेत त्यांनी जो त्यांचा दिवस कातर होत जाताना हा कविता संग्रह दिला होता, तर तो पुस्तकाच्या गट्ट्यामध्ये खाली तळात होत राहिला. वरची नवीन पुस्तक येईल तसा. तर वाचक प्रतिष्ठानच्या वाचकपीठच्या निमित्तानं तो वर आला आणि मला तो पुन्हा एकदा वाचून या परिसंवादाच्या निमित्तानं खूप त्या कवितेशी भिडता आलं. त्याबद्दल मी खरं तर वाचकपीठचे मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. आपण सगळ्यांनी म्हणजे पूर्वी ओळख करून देताना आपल्या प्रतिष्ठानच्याच डॉक्टर योगिता राजकर मॅडम, धर्मवीर पाटील सरांनी स्वतः कवितेविषयी बरंच मनोगत व्यक्त केलंय आणि डॉक्टर सुखदेव एकल सरांनी आता आपलं मनोगत मांडलंय. तर मनोगतामध्ये बोलताना धर्मवीर पाटील सर म्हणाले की नारायण सुर्वेंची कविता मी वाचली आणि ती माझी वाटली, तर माझाही अनुभव जरासा तोच असेल आणि त्यामुळं मला वाटतं ह्या संवादामध्ये सहभागी होण्याचा एक धागा, एक सूत नारायण सुर्वे यांची कविता, धर्मवीर पाटील, इंद्रजित घुले यांच्यामध्ये एक समान दुवा असेल आणि त्या कारणानं मी इथं आहे असं मला वाटतं. आत्ताचे जे दोन कवीच्या मनोगता व्यतिरिक्त मनोगत झाली ते अगदीच खरं तर आम्ही जे जे बोलायला हवं होतं किंवा ठरवलं होतं तर ते बरंचसं त्यात आलेलं आहे आणि हे अगदी नैसर्गिक आहे. कारण ही कविता जेव्हा भिडत जाते वाचताना आपल्याला, वाचक म्हणून, रसिक म्हणून आणि एक साहित्यिक म्हणून, तर त्याचा सगळा पट आपण बऱ्याच अंशानं उलगडलेला आहे आणि मी ज्या पद्धतीनं मांडेन त्याचा सगळा सारांश अध्यक्ष आपले अजयजी कांडर आपल्या समोर ठेवतील. दिवस कातर होत जाताना या शीर्षकामध्येच बरंच काय आहे त्याच्याविषयी बोललं गेलं, पण आमची आणि रामकली पावसकरांची या शीर्षकावर बराच वेळ चर्चा झाली आणि त्या माझ्याशी बोलत राहिल्या की हा जो कातर शब्द आहे तो दोन्ही अर्थानं मी तर अभिप्रेत करतो की हे दिवस कातरनं जे आहे आणि कात्री या अर्थानं आणि पुन्हा कातर वेळ या अर्थानं. तर रामकली पावसकरांची एका शीर्षकावरती इतका वेळ मी बोललेलं मला वाटतं माझ्या एकूण साहित्याच्या ह्याच्यात पहिली घटना असेल. कारण पावसकर मॅडम आणि यांचं कवितेकडे बघणं, दोन कवींच्यातला हा संवाद, तर तो यापूर्वी आमचा फोनवर झाला होता. तर त्या अर्थानं धर्मवीर पाटील यांचा हा दुसरा कविता संग्रह, ते स्वतः संपादक आहेत, प्रकाशक आहेत आणि तरीही त्यांनी जो दागो काळे यांच्या सगळ्या सहयोगानं हा निर्मितीच्या दृष्टीनं अतिशय उत्तम कविता संग्रह की ज्याच्या कागदापासून हार्डबाउंडची जी निर्मिती आहे
त्यामुळं एक पुस्तकाला जीव लावणं जे काय आहे ते खरं तर धर्मवीर पाटील यांच्याकडूनच मी शिकलोय असंही म्हणायला काय हरकत नाही. तर कवी म्हणून आपण लिहितो, वाचतो, करतो, पण आपण पुस्तकांच्या उभारणीमध्ये, बांधणीमध्ये जे काही जीव लावतो, तर तोही जीव धर्मवीर पाटलांच्या या निर्मितीमध्ये दिसून आलाय. त्यामुळे मग प्रकाशक, कवी आणि निर्मितीच्या अंगानं हे एकूण जमून गेलेला कविता संग्रह आहे. त्यातला दोघांच्याही आमच्या प्रेमाचा विषय म्हणजे अनवर हुसेन, जे सध्या खूप साहित्याच्या बाबतीत त्यांनी आपला एक खूप प्रभाव सोडलेला आहे, की आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कवी, साहित्यिक निर्मिती होत राहतात, पण त्याचा एक सामायिक प्रभाव जो आहे कलाकार म्हणून आणि तेवढीच साहित्यिक जाण असणारे अनवर हुसेन, हे खरं तर माझंच काय बऱ्याच जणांचं, पण आमच्या दोघांच्याही प्रेमाचं एक श्रद्धास्थान अनवर हुसेन आहे. तर त्यांचं मुखपृष्ठ आणि आतली जी चित्र आहेत, म्हणजे मी बराच वेळ कवितेकडे खूप उशिरा वळलो धर्मवीर पाटलांच्या, पण त्या चित्रांचं आधी आकलन करून घेतलं तर तो एक प्रभाव कसा ठेवायचा याचं खूप छान नियोजन केलेलं आहे या कविता संग्रहामध्ये. आणि मग जेव्हा मी पाठपृष्ठापर्यंत पोहोचतो आणि दागो काळे सरांनी या पाठपृष्ठावरती खूप छान पद्धतीने लिहिलेलं आहे. सगळंच काही इथं व्यक्त करता येईल असं नाही, पण त्यांनी इन्व्हर्टेड मध्ये एक शब्द टाकलेला आहे की दीर्घ बोचरेपण. आणि मला वाटतं की एकूण ह्या कवितेचा जो धर्म आहे, भाव आहे, स्वभाव आहे, ते एक बोचरेपण या काळाचं जे आहे ते त्यांनी खूप छान पद्धतीनं आणि एका एवढ्या शब्दात सुद्धा जे इन्व्हर्टेड करून अवतरणामध्ये टाकलेलं आहे दागो काळे सरांनी, तर ते मला खूप इथं महत्वाचं वाटलं की सतत वाचत जाताना हे ते दीर्घ बोचले पण त्या शब्दातून जाणवत राहतं, कवितेतून जाणवत राहतं. आणि आपल्याही काळजाच्या जखमा अशा खपल्या काढून ठेवाव्यात आणि त्याचं एक सलनं जाणवत राहावं, इतकी शब्दांची ती ताकद त्यातून जाणवत राहते या प्रत्येक ह्याच्यातून. अर्पण पत्रिकेच्या संदर्भात डॉक्टर योगिता राजकर मॅडमनी सगळी अर्पण पत्रिका वाचून दाखवली आणि खरं तर ती एक कविताच आहे. आणि मला वाटतं कुठल्याही कवीच्या कविता संग्रहाची अर्पण पत्रिका ही एक तांत्रिक गोष्ट नसते, तर तो एक पसायदानासारखा प्रार्थनेचा शब्द तिथं असतो आणि हीच प्रार्थना त्यांच्या अर्पण पत्रिकेमध्ये दिसते की दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याचं विशाल हृदय ज्याच्याजवळ आहे त्या प्रत्येकासाठी. आणि मग हे प्रत्येक वेगवेगळ्या चार ओळीतून टप्प्यातून त्यांनी अर्पण केलेले आहेत. आणि मग निदान बाबा माझं विशाल हृदय आहे का हे एकदा मी तपासून बघतो आणि मला त्या अर्पण पत्रिकेच्या जागी एक इंद्रजित घुले माणूस म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. ती श्रद्धा माणूसपणावरची जपण्याचं काम अर्पण पत्रिकेपासून सुरू होतं. आणि मग खूप महत्वाची विधानं मनोगतामध्ये धर्मवीर पाटील यांनी लिहिलेलं आहे. कविता कोणत्या ना कोणत्या कारणाने बोट धरून सोबत राहिली. आता हे विधान त्यांचं मला इतकं आवडलं, कारण जर सोबत कविताच नसेल तर जगणं किती अवघड होत जातं हे मी स्वतःही कवी म्हणून अनुभवलेलं आहे. त्यामुळे मला त्यांचं ते विधान खूप महत्वाचं वाटतं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. आणि ती सुद्धा एक कवितेच आहे की कारणाने कविता बोट धरून सोबत राहिली, कविता त्यांचे बोट धरून सोबत राहिले. ते कवितेचं बोट धरून राहिले की नाही हे माहित नाही, पण कवितेनं धर्मवीर पाटलांचं कवीचं बोट धरून सोबत राहावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि पुढे एक खटकणारी ओळ मला जाणवली की कविता ही माझी खाजगी बाब आहे असं मी मानत आलो आहे. आणि त्याचं विश्लेषण पुढे त्यांनी आपल्या मनोगतात केलं, त्यामुळे माझा आक्षेप नाही. पण एक कवी म्हणून मला त्यांच्याशी भांडण, संवाद, वाद असा असेल की ठीक आहे आपण लिहितो स्वतःसाठी, पण ती खाजगी बाब लिहिण्यापुरती असते. आणि एकदा दिवा आपला आहे, वात आपली आहे, पेटवणारी काडी आपली आहे, पण एकदा ती प्रज्वलित केली की उजेड आपला राहत नाही तर तो उजेड सगळ्यांचाच होऊन जातो. तर तसं काही मनोगतामध्ये त्यांनी खूप छान पुन्हा मांडलं, त्यामुळे माझं भांडण तिथं मिटलेलं आहे त्या संदर्भानं. आणि मग पुढे जे 4 टप्पे केलेले आहेत, 4 टप्पे केलेले आहेत, 4 विभाग केलेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. आणि ते 4ही विभागाची शीर्षक खूप जाणीवपूर्वक खूप सोलून त्यांनी ते केलेलं आहे, त्याला घाव घालून केलेलं आहे. आणि ही 4ही शीर्षक कविता संग्रहाची शीर्षक होतील इतक्या ताकदीच्या आहेत. कदाचित ती 4ही शीर्षक कविता संग्रहाची असतील आणि पण ते करू शकत नाही, म्हणून त्यांनी आत विभाग करून त्याला दिले की दिवस कातर होत जाताना सोलून काढता येत नाही त्वचा, चिकटलेलं असतं दुःख देहाला आणि सलत राहते आत
दीर्घ जीव घेणे. आता हे काय सलत राहते हे महत्वाचं नाही, किंवा ते ज्याच्या त्या पातळीवर फक्त सलत राहते आत दीर्घ जीव घेणे, ते दीर्घ आहे आणि जीव घेणं आहे. हे जे नोंदवणं आहे एवढ्या शीर्षकामधून, मला वाटतं तो विभाग करताना त्या विभागाचं जे पान आपण दिलेलं असतं, तर ती तेवढ्या एका ओळीची कविताच असते असंही मला त्या शब्दातून जाणवलं. आता त्या पुढं कविता जेव्हा वाचत जातो, त्यातल्या खरं तर सगळ्याच कविता आपण यात सहभागी नाही करू शकत किंवा तेवढ्या वेळही नसतो. पण जिवंत असल्याची खूण या कवितेमध्ये धर्मवीर पाटील म्हणतात की मला निराशेच्या लाटेतून सही सलामत बाहेर पडण्यासाठी इतिहासाच्या बळकट दोरीला धरूनच राहायचे आहे. इतिहास बदलण्याच्या विकृत हालचालींना रोखण्या येण्याची हिंमत टिकवून तग धरून राहायचे आहे. जीवात जीव असे तोवर. खरं तर काल 2 दिवसापूर्वीचं किंवा अलीकडच्या काळातलं जे आपण वातावरण बघतो, त्या वातावरणाला अगदी चपखल मारलं किंवा टिपलं असंही म्हणता येईल. अशा ह्या 4 ओळी आहेत की इतिहास बदलण्याच्या विकृत हालचालींना रोखता येण्याची हिंमत टिकवून तग धरून राहायचे आहे. हा जो त्यांनी सक्षमपणा, समर्थपणा दाखवलेला आहे, हे सगळं आपल्या भोवताली होत चाललेलं आहे, होत राहतं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो विचार करायचा आहे तो इतिहासाच्या संदर्भातला त्यांनी खूप छान नोंदवून ठेवलेला आहे. खरं तर काल काय घडणार होतं, परवा काय घडलं हे कवीला माहीत नसतं, पण जो पुढचा आरसा जो दिसतो त्यांना, तर त्या ओळी मला वाटतं ह्या सगळ्या इतिहासाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि शिवाजी कोण होता ह्या पुस्तकाच्या संदर्भात जे चाललेलं आहे, तर तो जो इतिहास जो आहे तो खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्याला खूप तग धरून राहायचं आहे, ही आजची ओळ मध्ये वर यायला काही हरकत नाही असंही मला वाटलं. कारण आजच्या लोकसत्तामध्ये जे वाचले की आज आपल्याकडे एक सशस्त्र अशी लेखण्या घेऊन फळी तयार होते की शिवाजी कोण होता या पुस्तकाचं समीक्षण झालं पाहिजे, त्याला समिती नेमा, त्याच्यातला इतिहास गाळून घ्या, अशी एक बातमी आजच्या लोकसत्तालाच आहे. आणि मग मला त्या पातळीवरती त्यांच्या ओळी इतक्या सही सलामत बाहेर पडण्यासाठी इतिहासाच्या बळकट दोरीला धरून राहायचे आहे, त्यांची ओळ मला या वर्तमानाच्या सगळ्या समस्येवर खूप छान म्हणजे बळ देणारी, अशी ताकद देणारी वाटते. त्यांच्या अंगण कवितेचा एक खूप छान असा कोपरा मला जो आवडला की कुठून कुठे सुरू झालेला हा प्रवास अजूनही तिथेच कसा आहे, मी तरी दमलोय खप चढ उताराच्या धक्क्यांनी, आणि मागे आजूबाजूला पाहतोय तर मी अजूनही तिथेच उभा आहे. आजच्या वर्तमान काळातला गोंधळलेला माणूस पाहिला तर आपण फक्त भौतिक वस्तू हातात घेऊन पुढं गेलोय याची भलावना करतो, पण खऱ्या अर्थानं आपण अजूनही तिथेच उभे आहोत याची जाणीव कुणाला होत नाही, किंवा ती जाणीव झाली तरी ते वास्तव स्वीकारण्याची आपली मानसिक, भावनिक, वैचारिक तयारी नसते. तर ही तयारी कवी किती धाडसानं दाखवतो याची ही ओळ आहे की हे एवढं सगळं चढ उतार धक्के सगळं झालं तरी मी अजूनही तिथेच उभा आहे. मला वाटतं 200 वर्ष महात्मा फुलेंच्या जन्माला झाली, त्यांच्या कार्याला झाली, आणि 200 वर्षानंतरही आजचा काळ तिथेच उभा आहे 200 वर्षापूर्वी की काय असं वाटत राहतं. आणि त्या सगळ्या परिस्थितीला, त्या वास्तवाला ही ओळ मी अजूनही तिथेच उभा आहे, मी याचा अर्थ तो सार्वजनिक, सामायिक, सार्वजनिक जीवनाच्या अंगानेही हे येतं. शहराच्या बाबतीत आपण खूप अलीकडच्या कविता बघतो, वाचतो, तर तेही धर्मवीर पाटलांच्या कवितेतून सुटलेलं नाही. म्हणजे हे उदासीन शहर तरी आपल्या सगळ्यांच्या जगण्याचं, आकर्षणाचं आणि आपण जे अंतिम ध्येय गाठावं असं जर काय असेल तर ते शहर असतं, नगर असतं. आणि हे नगराविषयी सगळ्याच कवींनी, बऱ्याच कवींनी सगळं उदासीचं, नैराश्याचं लिहिलेलं आहे. पण तरी आपण शहराकडे का जातो, तर जे नारायण सुर्वेंच्या गिरणगाव कामगार कामाच्या संदर्भाचं, भाकरीच्या संदर्भाचं येतं, त्या अर्थानं आपलं केंद्र शहर असतं. पण जगण्याच्या वृत्तीचं खरं गाव खेडं आपल्याला आवडत असतं. पण कधीही आपण जिवंत राहिलो तर गावखेड्यातल्या रम्य आठवणी, रम्य जगण्याला महत्व आहे. आणि भाकरी नसेल तर शहरात आपल्याला आपलं यांत्रिकीकरण करून घ्यावं लागतं. याचे सगळे दाखले त्यांच्या हे उदासीन शहर कवितेमध्ये आलेले आहेत की नागरी प्रवृत्तीचं जे डिप्रेशन, राजकीय हव्यासातील अराजकीय बळी, अशी एक ओळ त्यांनी त्यात खूप छान हे केले की आपण सगळे शेवटी बळी आहोत.
म्हणजे खटकाच्या कत्तलखान्यातले बोकड काय आणि आपण राजकारणातली वापरली जाणारी माणसं काय, दोन्हीत मला फार काही भेद जाणवत नाही. आणि त्याची एक खूप चांगली ओळ राजकीय हव्यासातील राजकीय बळी अशी हे केलेली आहे. आणि पुढे त्यांच्या त्या कवितेत शब्द येतो नटरंगी डिजिटल्स. आता हे नटरंगी डिजिटल्स जे आहेत ते खरं तर कितके उथळ होत चालले, आपण त्याविषयी फारसं बोलू नये, पण त्याचा एक खूप चांगला दाखला त्याच्यात घेतलेला आहे धर्मवीर पाटील यांनी कवी म्हणून. आणि ते शहरांचं बकाल पण नोंदवलेलं आहे. पुढे त्यांची कविता वेगवेगळ्या पद्धतीनं भेटते आपल्याला वाचता येते की बालपणीच्या आठवणींचं मोरपीस. ह्या कवितेमधल्या एक ज्या ओळी आहेत त्या खूप मला आवडल्या की खूप काही वाहून गेले आहे त्यापासून आजपर्यंतच्या काळात काठ तसाच राहिलाय फक्त निर्जीव. आता हे जे आहे काठ तसाच राहिलाय फक्त निर्जीव हे नोंदवणं, हे कवीला कळणं, मला वाटतं हे त्याच्यातली प्रतिभेचं एक खूप छान अंकुर असतो, फुलणं असतं, उमलणं असतं. आणि वाहून तर जाणारं जातच असतं, पण जो राहिलेला काठ आहे तो टिपता येणं, टिपण्याचं जे सामर्थ्य आहे ते प्रतिभेच्या जोरावर कवी असं लिहून जातो आपल्या सगळ्या लिखाणातून. आणि पुढं राजकारण, समाजकारण, शहरांचं बकालपण हे नोंदवत असताना आजची जी झुंडशाही आहे, म्हणजे आपण कल्पना करू त्याच्या पलीकडचं वास्तव, प्रतिभेच्याही पलीकडचं एक वास्तव असतं. आणि मग ते आपण आपल्याला पाहताच येईल किंवा आपण प्रत्यक्षदर्शी त्याच्या असूच असं नाही, पण तरीही कवितेच्या पातळीवर ते घेत असताना धर्मवीर पाटलांनी झुंड नेमकं काय करते ही कविता लिहित असताना झुंडीचं मानसशास्त्र आणि झुंड नेमकं काय साध्य करते या शीर्षकाने त्यांनी जे नोंदवलंय तेही खूप महत्वाचं आहे की आजच्या राजकीय व्यवस्थेचं चित्रण तेही त्या कवितेतून त्यांच्या सुटत नाही, तो विषय सुटत नाही की नवा नेता जन्माला येतो, नवी सत्ता निर्माण होते, काहीच नाही झालं तर जुनी सत्ता पुन्हा टिकून राहते, याच्या त्याच्या नावानं खुर्च्या आणखी मजबूत होत जातात. ह्या जे खुर्च्या आणखी मजबूत होत जातात यातून एक अधोरेखित होतं की आपल्याला लोकशाही टिकवायची आहे का, नेता माणूसपणाचा आहे का, भलेपणाचा आहे का, हे सगळं फोल आहे. शेवटी आपल्याला खुर्च्या मजबूत करायच्या असतात. याचं एक सार्वत्रिक मर्म आपल्या कवितेतून या कवीनं इथं ठेवलेला आहे. आणि याचाच आशय पुढे घेत जाताना हे इतके लोक, मलाही बऱ्याचदा असा लोकांचे लोंढेच्या लोंढे की हे इतके लोक काय, म्हणजे यांना लोक म्हणायचं, माणसं म्हणायचं, समूह म्हणायचं की मेंढरांचा लोंढा म्हणायचा, असं काहीच सुचत नाही. आणि तेव्हा हे इतके लोक नावासारखी कविता हा कवी लिहून जातो की आपूची गोळी असलेल्या धर्मासाठी कुठून येते यांच्यात इतकी ऊर्जा. आता खरं तर हे सगळं ऊर्जेवर चालतं, पण ती चुकीच्या दिशेनं जी ऊर्जा चाललेली आहे त्याच्यावरचं आपूची गोळी असलेल्या धर्मासाठी कुठून येते यांच्यात इतकी ऊर्जा, धर्मावरचं खूप चांगलं भाष्य या कवितेतून केलेलं आहे. संत तुकोबारायांनी आपल्या एका अभंगाच्या चरणात 2 शब्दात त्यांनी खूप छान सांगितलं आहे. त्याचा आशय मला इथं की धर्माअंगी अधर्म असं संत तुकाराम म्हणतात, तर ह्या धर्माच्या बाबतीचं विधान आपले धर्मवीर पाटील यांनी इथं केलेलं आहे. उदास दिवसात, आता ही उदास पण सगळ्याच सामाजिक, नैसर्गिक, कौटुंबिक, नात्याच्या पातळीवरचं त्यांच्या कवितेत जाणवत राहतं, पुन्हा पुन्हा येत राहतं. तर खूप उदास आहे दिवस, रस्त्यांचा पत्ता नाही, निसर्गाशी मेळ नाही की वास्तवाचं भान नाही. म्हणजे आम्ही आज नेमकं कुठं आहोत त्याच्या 4 ओळीतलं हे चपकल पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं इथं मांडलेलं आहे. आणि ते पुढं हकनाक कवितेमध्ये नोंदवतात की मला हकनाक नाही मरायचं किंवा हकनाक मरायची, त्या हकनाक कवितेत म्हणतात की मला हकनाक मरायची इच्छा नाहीये अजिबात. याचा अर्थ मला खूप असा विस्तारानं वाटतो की आपल्या सभोवताली ज्या ज्या काही व्यवस्था आपल्याला पिळण्यासाठी, बळी घेण्यासाठी ज्या उभ्या आहेत, तर त्या व्यवस्थांचा मी बळी होणार नाही. हे जे त्यांच्यातलं जे धारिष्ट्य आहे, धैर्य आहे, ते खूप महत्वाचं आहे की हकनाक मरायची इच्छा नाही अजिबात. आणि इच्छा नाही याचा अर्थ मी त्याच्या वाटेलाही जाणार नाही, हेही त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीनं नोंदवलंय. नाहीतर आपण त्या काळात आपण कुठल्या व्यवस्थेचे कसे बळी होऊ हे सांगता येत नाही. आपण कवी निदान खूप सावधपणानं ह्या सगळ्यापासून लांब असतो आणि म्हणूनच हे लिहित असतो कदाचित
आणि तरीही कधी कधी आपल्याला त्याचे चटके बसत जातात. तर त्याची मरायचं तर आहेच, पण हाकनाक मरणार नाही हे नोंदवलेलं त्यांनी खूप आहे. हातात कोरी पाटी घेऊन ही त्यांची जी कविता आहे, मला वाटतं त्या कवितेचा आशय शेवटी पुन्हा त्यांनी हातात कोरी पाटी घेऊन असा केला असता तर मला ते खूप छान वाटलं असतं. कारण कोरी पाटी असेल तरच नवनिर्मितीला काहीतरी येतं, आपल्याला वाटायला येतं. तर हे पुन्हा धर्म, सामाजिक वातावरणाविषयी नोंदवताना त्या हातात कोरी पाटी घेऊन ह्याच्यावरती तुमचं डावं आणि उजवं नसेल निश्चित. हे धर्मवीर पाटील म्हणतात, तुमचं डावं आणि उजवं नसेल निश्चित, तर नकाच बंदात पडू कोणती एक भूमिका मांडण्याच्या. मला वाटतं भूमिका मांडण्याच्या किंवा घेण्याच्या बाबतीत आपण आजचा जो काही विचार करतो, साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत म्हणून, तर बऱ्याचदा आता गोंधळ आपला चाललेला असतो, की आपण डावे आहोत, उजवे आहोत, तर आपण आपल्या सोयीने आहोत, असंही मला कधी-कधी वाटतं सगळेजण. पण त्यात जे खणखर भूमिका जे घेतात, त्यांना कळलेलं असतं त्यांच्या उगमापासून, जन्मापासून, त्यांच्या कळण्याच्या वयापासून, की आपली ही भूमिका आहे, आपले हे आहे. त्याच्यात डावं-उजवं हे नसतं. पण सगळ्यात जास्त धोका असतो, की जे सोयीनं डावंही आहे म्हणतात आणि उजव्यांच्या बाजूनही उभं राहतात. तर याच्याविषयीचं हे नेमकं भाष्य मला खूप वाटतं. आता अलीकडचा काळ असा झालेला आहे, की आपण हे मांडतो शब्दातून, कवितेतून, प्रचाराच्या, प्रबोधनाच्या भूमिकेतून. पण भूमिका म्हणजे काय? असे मला काही जणांनी प्रश्न विचारले आणि त्याच्याही पुढे जाऊन विचार म्हणजे काय? तुम्ही सारखं विचार, विचार म्हणता, विचारासाठी हे करायचं, विचारासाठी ते करायचं म्हणता. मग विचार म्हणजे काय हो नेमकं असं? तर आपण अशाही कालखंडात जगत आहोत, की जे 8वी पास होऊन ढकल पास होत बी-ए, एम-ए पर्यंत आले आणि डिग्री घेऊन पुढे आले. तर आता त्यांना विचार काय, भूमिका काय, हितनं आपल्याला धडे सुरू करावे लागतील, पाठ करावे लागतील, कविता सुरू कराव्या लागतील. तर अशा काळात भूमिका घेण्याचं आणि डाव्या-उजव्या बाबतीतचं भाष्य त्यांनी खूप छान पद्धतीनं केलंय. म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक तर प्रश्न राहतच नाही, पण सामाजिकतेच्या अंगानं या सगळ्या भूमिकेकडं त्यांनी खूप स्पष्टपणानं मांडलेलं आहे. आणि मग त्याच्या पुढं ते सांगतात, की मला अदृश्य व्हायचं आहे. ह्या कवितेमधली एक ओळ आहे. मला खरं तर सगळ्याच कविता इथं काही घेता येत नाहीत म्हणून ही माझ्या सोयीनं निवडलेली वाट आहे, की भ्रमाच्या पोकळीत जगणाऱ्यांनी. ही जी ओळ त्यांनी लिहिलेली आहे, की आपण भ्रमात आहोत, भ्रमाच्या पुन्हा पोकळीत हा शब्द त्यांनी योजलेला आहे. भ्रम तर आहे आणि भ्रमाची पुन्हा पोकळी आहे. म्हणजे हे त्यांनी जे शब्द योजलेले आहेत ते नुसतं काव्य नाही, तर आपली सगळी अवस्था सांगणारं ते चित्र आहे, शब्द आहेत, असा विचार आहे असं मला वाटतं. आणि मग त्यांच्या ज्या कवितांची काही शीर्षकं आहेत, ते खूप महत्वाचे आहेत. असं मला हे सगळे संग्रहात या कविता वाचताना जाणवलं, की भयाचे पोक्त होत जाणे हे जे शीर्षक आहे त्या कवितेतलं त्यापैकीचं जे एक मला आवडलेलं. आता आवडलं म्हणता येत नाही कारण भयाचं पोक्त होणं जाणं, भयावरती पण आपला जीव जाडावा, प्रेम करावं अशी सगळी अवस्था झालेली आहे आणि आपण भयातच राहणं आपल्याला आवडत चाललेलं असताना हे सगळं टिपताना भयाचे पोक्त होत जाणे हे जे त्यांनी लिहिलंय, की भय आहे आमच्या सोबती, आमच्या जवळ आम्ही भिलेलो आहोत. पण भय आता पोक्त होत चाललेलं आहे, पोक्त झालेलं आहे. हेही त्यांनी नोंदवलंय आणि इतका मग्न कुणात असतो जीव हेही शीर्षक मला त्या दृष्टीनं खूप महत्वाचं आणि छान असं वाटलं, की आपण काहीतरी साहित्य कृती करत असताना प्रतिभा फुलवत असताना शब्दांचा वेगळा एक संसार मांडावा, फुलोरा बहर मांडावा. तर अशी एक त्यांची सगळी चिंतनशीलता यातून दिसून येते. एकूणच खरं तर त्यांच्या कवितेत चिंतन आहे, अभ्यास आहे, व्यासंग आहे, जगण्याला भिडणं आहे. पण त्या सगळ्या चिंतनाचा, अभ्यासाचा, भिडण्याचा कुठलाही अभिनिवेश किंवा अवडंबर कवितेत कुठं दिसत नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या कवितेचं, या कवीचं जाणवतं. कारण मुळातच खूप नैसर्गिक पद्धतीने जगण्याची भूमिका धर्मवीर पाटलांची आहे. साहित्य व्यवहारात काम करण्याची भूमिका त्यांची त्या पद्धतीनं आहे आणि ते त्यांच्या त्या कवितेत प्रतिबिंबित झालेले दिसतं. आत्ममग्नता स्वतःशी जोडून येते आणि ती नैसर्गिकच आहे. आता मगाशी जे राजकर मॅडमनी आणि सांगितलं, की मलाही खूप अशी जाणवलेली जी आहे. आता आपल्याकडे एकटेपण आणि एकटेपणावर प्रेम करणारी प्रक्रिया
खूप कवींनी आजपर्यंत अगदी रोमॅन्टिक पद्धतीनं पण मांडलेली आहे. पण ते एकटे पण इथं रोमॅन्टिक होत नाही. ते अस्वस्थ आहे, आपल्याला भय दाखवणार आहे. आणि मग अनेक शीर्षकांच्या कविता आहे. एकटेपणाचे अनेक शीर्षक आहेत. वाट एकट्याची, माझ्या एकांत काळात, एकांत हवाय, एकटेपण, ही शीर्षकं आपल्याला त्यांच्या एकटेपणाविषयीचा एक खूप प्रभाव एकूण कवितेतला दाखवतो. आणि मग त्यातल्या त्यात काळ बदलतो, माणूस बदलतो, सत्य तेच राहतं, तेच जागवतं माणसाला, इतकं पुरेसं आहे मला, असंही म्हणणारी त्यांच्या ओळी येतात. आणि यातून मग आपण एकटे जगणं, एकट्यातही तरीही इतरांसाठी काट धडपडतो आपण, ह्या ओळी त्यांच्या ज्या येतात. म्हणजे एकटं 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 म्हणतो तरीही आपण समूहात येतो, समूहाचे होतो, आणि समूहाची पण ओळख लागते आणि समूहातली एक ओळख आपल्याला लागते. तर त्याच्याविषयीचा विचार, चिंतन त्यांनी या कवितेत मांडलेला आहे. एकाकीपणाचा खूप मोठा पसाराही या कवितेत आलाय. आणि त्याच्यानंतर त्यातून एक घुसमटीचा जागर झालेला दिसतो, जी घुसमट त्यांची दिसते. आणि मग शेवटी कवीचा धर्म, कवीची भूमिका, कवीचं कार्य, हे सगळं नोंदवत असताना खूप काही निराशेचं, खूप काही एकसुरी असं जरी वाटत असलं तरी कवीलाही ते शेवटी अपरिहार्य आहे. जे समोर आहे ते जर नाही मांडलं तर काय करणार. त्यामुळे थोडं हे एकसुरीपणा आलं असतानाही शेवटी जी सुरुवातीला मी सांगितलं की कविता बोट धरून आहे, तेच पुन्हा कविते तू नसतीस या कवितेत ते खूप छान म्हणतात की कविते तू नसतीस माझ्यासोबत तर मी कोसळत्या वेळा कशा परतावून लावल्या असत्या. आता कोसळणाऱ्या सगळ्या वेळा परतवून लावायच्या असतील तर त्याच्यासाठी शब्द, अक्षर, प्रतिभा, विचार हेच उपयोगाला येतं. आणि त्याचा सगळ्यात केंद्र कविता असते. आणि ते कविता सोबत असेल तर कोसळणाऱ्या सगळ्या वेळा परतवून लावता येतात. हा विश्वास, ही आशा जी दिलेली आहे ती त्या कवितेतली खूप मोठी आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे सगळं लिहित असताना, मांडत असताना कवीचा आशावाद शेवटी कवितेतल्याच भूमिकेशी एकनिष्ठ होतो, एकनिष्ठ राहतो. आणि त्यातून आपल्याला काहीतरी आशादायक मिळतं. सगळं कोसळत आहे, आपल्या वेळा कोसळत आहेत, तरी आपल्या सोबत कविता आहे, आपल्या सगळ्यांच्या सोबत कविता आहे, ही आशादायी गोष्ट आहे. आणि मग ही कविता वाचत जाताना तेही आपल्याला उमगत जातं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या सोबत कविता असणं हे किती गरजेचं आहे या 4 ओळीतून मला जाणवतं. एकूण धर्मवीर पाटलांच्या कवितेचा जर सूर, मांडणी, अभिव्यक्त होणं हे जर सांगायचं झालं तर मी समारोपाकडे येताना एवढंच म्हणेन, नारायण सुर्वे यांनी अभंग शैलीमध्ये 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या पहिल्या चरणामध्ये लिहितात की ऐसा गदारोळ माझं तो बा येते, किती खावे गोते भोवऱ्यात. हा एकूण कवितेचा धर्मवीर पाटलांच्या मुख्य प्रभाव असला तरी पुढं नारायण सुर्वेंनी ज्या पद्धतीने लिहिली की चाललो पुढे येता का सांगा ती, तेजाची ड्युटी धरून या. म्हणजे मी पुढे पुढे चाललोच आहे, थांबलो नाही, तुम्ही सोबत येणार की नाही हे सगळ्यात प्रश्न आहे. आणि कशासाठी सोबत यायचं आहे, काय करायला सोबत यायचं आहे. तर सुर्वेने जे सांगितलंय की तेजाची ड्युटी धरून या, तर ही तेजाची ड्युटी धरून जाणारी वाट, चालणारी वाट, पुढे पुढे चालतच राहिल्याचा एक शब्दातला संसार धर्मवीर पाटील यांनी आपल्या कवितेत उभा केलेला आहे. तो कविता संग्रह खरं तर खूप पुस्तकं येतात, पण काही पुस्तकं प्रेम करावी इतकी सुंदर होतात, कारण त्यात कवितेचा जीव, चित्रकाराचा जीव, प्रकाशकाचा जीव असं एकत्रित जे तयार होतं रसायन, तर असे एक रसायन तयार झालेला कविता संग्रह जे पुस्तक या गोष्टीच्याही पलीकडं असतं. आणि ते खरं तर दिवस कातर होत जाताना असा कविता संग्रह आपल्या कवींच्या, साहित्यिकांच्या, वाचकांच्या हाती आलेला आहे. आणि त्यावरती मला वाचकपीठ प्रतिष्ठानच्या वतीनं बोलण्याची संधी मिळाली. धर्मवीर पाटील जोडलेलेच आहेत, ते आणखी जोडले गेले तर आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरे तर संपूच नये असं आपलं हे विश्लेषण अगदी वाचकपीठच्या सदस्यांना कविता कशी समजून घ्यावी हे आपल्या भाषेतून जाणवलं आहे. कवितेतून दीर्घ बोचरे पण जाणवत राहतं. तसेच सरांची कविता सामाजिक भूमिका चपखलपणे मांडते अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उत्कृष्टपणे व्यक्त झाला आहे. परंतु आपल्याला वेळेचेही बंधन असल्यामुळे आपल्याला आपलं मनोगत आवर्त घ्यावं लागलं. पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो
आणि यानंतर आपण वळणार आहोत आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये. मी अजयजी कांडर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय समारोप करावा. नमस्कार, माझा आवाज येतो का? हो, येतोय सर, बोला. माझे मित्र इंद्रजित घुले, कवी धर्मवीर पाटील, योगिता राजकर, डॉक्टर सुखदेव, या सर्वांनी फार उत्तम प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलं आणि कवितेचं मर्म नेमक्या शब्दात सांगितलं. कार्यक्रमाचे आयोजक भास्कर निर्मळ आणि त्यांचे इतर सहकारी मी मनापासून स्वागत करतो आणि मला दुसऱ्या वेळी या वाचकपीठाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही बोलवलात त्याबद्दल धन्यवाद देतो. खरं तर एकनाथ पाटील आमचे मित्र, त्यांनी धर्मवीर पाटील यांच्या या संग्रहावर बोलण्याची विनंती केली, पण मी म्हटलं धर्मवीर पाटील नेमकं नाव माहीत आहे पण मला आठवेना. मग त्यांनी काही आधीचे संदर्भ दिले आणि मग लक्षात आलं की माझं लेखन धर्मवीर पाटील यांनी दिवाळी अंकात छापलं होतं. दुर्दैवाने मी बाहेर 8-10 दिवस पुणे मुंबई कार्यक्रमाला गेलो होतो आणि परवाच्या रोज आलो तेव्हा हा संग्रह घरी येऊन पडलेला होता, पण तो मला काही मिळाला नव्हता. धर्मवीर पाटील सरांनी जेव्हा आठवण केली तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि कालच्या दिवसभरात हा संग्रह वाचून मी काही निरीक्षण इथे मांडतो. खूप वेळ झालेला, एक 10 मिनिटं मी निरीक्षण मांडतो आणि मग कधीतरी सवडीने या संग्रहावर मी विस्ताराने लिहीन. पण छान वाटतं की आधीच्या सगळ्याच अभ्यासकांनी मूलभूत काही मांडणी करून काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यातला एक सूर चांगला होता की तो या संग्रहातली सगळीच कविता माणूसपणाकडे जाणारी आहे असा एक त्याचा मध्यवर्ती कल्पना होती. आणि या सगळ्या संदर्भातलंही माझ्या मनात काही चिंतन निर्माण झालं होतं. धर्मवीर पाटील यांच्या दिवस कातर होत जाताना या संग्रहातील कविता वाचल्यानंतर क्षणभर असं वाटून गेलं, हा कवी आपल्याला आधी का भेटला नाही. याचा अर्थ कवी भेटणे म्हणजे त्याची कविता आपल्याला का भेटली नाही हा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता कविता एखादी जेव्हा चांगली आपल्याला वाचनात येते तेव्हा ती इतरांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं माझ्यासारख्या कवितेवर प्रामाणिकपणे प्रेम करणाऱ्या कुठल्याही चांगल्या माणसाला, चांगल्या वाचकाला वाटत राहते. आणि ही कविता वाचल्यावर असंच वाटलं की ही कविता खरंच आधी 10-15 वर्ष वेगवेगळ्या नियतकालिकातून पोहोचून हा कवी या संग्रहाच्या आधी चर्चेला यायला पाहिजे होता. एवढी चांगली कविता या संग्रहात आहे. चांगली कविता वाचतो तेव्हाच आपल्याला काहीतरी त्याबद्दल भाष्य करावं असं वाटतं, म्हणूनच ती कविता आधी सगळीकडे पोहोचायला पाहिजे होती असं वाटायला लागलं. थोडी खरी तर ही आत्मसंवादी कविता आहे असं तुम्ही विधान केलं आणि ते खरं आहे. एकनाथ पाटलांशी बोलताना कविता वाचल्यानंतर मी काही मराठीतल्या चांगल्या कवींची उदाहरणं दिली आणि म्हणालो की या कवींची आत्मसंवादी कविता आहे, पण या चांगल्या कवींपेक्षा ही कविता अजून पुढे जाणारी आहे. त्याचं कारण असं आहे की या कवीने कविता लिहिताना आणि त्याचा आशय समग्र त्याचा विचार केला तरी आत्मसंवादी व्यक्तिगत आयुष्याच्या जगण्याशी असली तरी ती भोवतालाशी अधिक जोडली जाते. हा या कवितेचा सगळ्यात महत्वाचा विशेष गुण आहे. आत्मसंवादी कविता समग्र जगण्याला भिडताना तीच एकूण समाजाची होईलच असं काही सांगता येत नाही, ही शक्यता मावळते. पण यातल्या अनेक कविता अशा आहेत. उदाहरणार्थ आमचा मित्र इंद्रजित घुलेने काही कवितेचं विश्लेषण करताना त्याची उदाहरणं दिली. ती मी इथे या माझ्या निवेदनात घेतली नव्हती, पण नेमकी ती उदाहरणं फार चांगल्या प्रकारे इंद्रजितने दिली आणि त्यामुळे ही कविता मी ज्या प्रकारे म्हणतो की व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारी आहे. आणि कोणतीही चांगली कविता ही व्यक्तीकडून समष्टीकडे जाते तेव्हाच लोकांच्या लक्षात राहते. आता किती छान गोष्ट आहे बघा,
धर्मवीर पाटील यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा उल्लेख केला. नारायण सुर्वे माझ्याही आवडीचे कवी आहेत, इंद्रजित घुलेंच्या आवडीचे कवी आहेत. मी जेव्हा 88-89 ला कविता लिहायला लागलो तेव्हा मी मुंबईला गेलो, तेव्हा पहिली कविता माझ्या वाचनात आली ती नारायण सुर्वेंची माझी विद्यापीठ कविता. आणि धर्मवीर पाटील सर, तुमचं किती महत्वाचं विधान आहे बघा, की ती कविता वाचल्यानंतर तुमच्या म्हणण्याचा आशय होता की कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. कॉलेजमध्ये शिकत असताना मराठीतले नारायण सुर्वे हे एकमेव कवी आहेत. हे म्हणजे हा तुमच्या कवितेचा गौरव आहे. मी बोलतो तो की नारायण सुर्वे असे कवी आहेत की तुमच्यासारख्या, माझ्यासारख्या, इंद्रजित सारख्या खेडेपाड्यातून शेतकरी कुटुंबातून आलेली सगळी माणसं आहोत, ज्यांना साहित्याची फारशी पार्श्वभूमी नसेल, ज्यांना विद्यापीठाच्या पातळीवर गेल्यानंतर साहित्याची पार्श्वभूमी मिळाली असेल, क्वचित त्यानंतर मिळाली असेल, अशा आमच्यासारख्या सगळ्या खेड्यातून आलेल्या मुलांना नारायण सुर्वेंच्या कवितेने लिहिण्याचा आत्मविश्वास दिला. आता तो कसा आत्मविश्वास दिला, तर त्यांच्या कवितेची एवढी सोपी कविता मराठीत कोणी लिहिली नाही. भाषेच्या अंगाने अतिशय सोपी नारायण सुर्वेंनी कविता लिहिली आणि आशयाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची कविता लिहिली. जोपर्यंत या जगात कामगार वर्ग आहे तो फक्त गिरणी कामगार आहे असं नाही, तर ती प्राथमिक स्वरूपाची गिरणी कामगारांची कविता असेल. पण या जगात जोपर्यंत कष्ट आहेत, कष्टकरी कामगार आहे, तोपर्यंत नारायण सुर्वेंची कविता राहणार आहे. मला या कवितेशी तुमची कविता जोडावीशी वाटते, ती भाषेच्या अंगाने. फार सोपी, साधी, सरळ, आतून खोल ढवळू काढणारी तुमची भाषा आहे. म्हणून ती कविता वाचताना बऱ्याच वेळा काही चांगल्या कवींची पण आठवण होत जाते. आणि म्हणूनच चांगल्या कवितेचं लक्षण हे कुठली तरी आधीची कविता तुम्हाला आठवायला लागली तर ही आपण वाचतो ती चांगली कविता. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारी कोणतीही कविता शक्यतो आवाजी होत नाही. आपल्याला याबद्दल अजून एका चांगल्या कवितेचे उदाहरण देता येईल. ही आत्मनिष्ठ कविता असली तरी ती आवाजी नाहीये. तुमची कविता समग्रपणे शांतपणे वाचली की लक्षात येतं ही सोबत करते, आपल्या मेंदूत सोबत करते. आणि कुठलीही चांगली कविता ही चिंतनशील कविता आपल्या मेंदूत सोबत करते. आणि वाईट कविता, आवाजी कविता तुम्हाला टाळ्या द्यायला, मी यापूर्वी असं म्हटलंय की ती टाळ्या द्यायला, वावा म्हणायला लावते. पण चांगली कविता तुमच्या सोबत कायम राहते. आपल्याला याबद्दल अजून एका चांगल्या कवितेचे उदाहरण देता येईल. खरं तर ही तुलना नाही, पण तुमच्या कविता वाचून अजून मला एका चांगल्या कवयित्रीची कविता आठवली. ती म्हणजे या मराठीतील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवयित्री असणाऱ्या अनुराधा पाटील यांची संपूर्ण कविता मला आतून भिडत जाते आणि त्या प्रकारे तुमची कविता मला आठवत राहिली. विशेष म्हणजे ती व्यक्तीकडून समष्टीकडे जाते. अनुराधा पाटलांची कविता, धर्मवीर पाटील आणि अनुराधा पाटील यांच्या कवितेची तुलना अजिबात नाही, हे आधी समजून घ्या. म्हणजे धर्मवीर पाटील आणि अनुराधा पाटील यांच्या कवितेची तुलना होऊ शकत नाही. मला आठवली कविता हा गौरव आहे, धर्मवीर पाटलांच्या कवितेचा हा गौरव आहे. परंतु एखादी कविता वाचल्यावर दुसऱ्या एका चांगल्या कवितेची आठवण होणे हा एका प्रकारे त्या कवितेचा गौरव असतो. त्यामुळे धर्मवीर पाटील यांनी पुढील काळात अजून जबाबदारीने कविता लिहायला पाहिजे. आता हे मी मुद्दाम इथे का म्हटलं आहे, तोही गौरव आहे, हा शब्द म्हणण्याचा गौरव आहे. इंद्रजितने फार छान डावा आणि उजवा या संदर्भातलं काही विश्लेषण केलं, पण तुम्ही पण त्याबद्दल बोललात आणि म्हणून इंद्रजितने हे विश्लेषण केलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही असं म्हणता की ही खाजगी गोष्ट असते कविता, आणि इंद्रजित म्हणतो की ती लिहिण्यापुरते खाजगी असते आणि मग सार्वत्रिक होते जाते. पण मी तुमच्या दोघांच्याही मताशी सहमत नाही. अर्थात हे आपले वैचारिक मतभेद आहेत, त्यामुळे तुमच्या चांगल्या कवितेला बाधा येणारं हे विधान नाही, एवढं गैरसमज करून घेऊ नका. उलट तुमच्या चांगल्या कवितेमुळे मला बोलायला
प्रेरणा दिली आहे. माझं स्वतःच असं मत आहे, आपलं स्वतःचं जगणं हे आपलं नसतंच, एका मर्यादेपलीकडे सार्वत्रिकच असतं. मग आपली कविता खाजगी कशी असेल? आणि आता बघा, शिवाजी कोण होता याबद्दलचं सगळं काही रामायण चाललं आहे. मराठीतल्या एकाही प्रकाशकाने या प्रकाशकाला धमकी दिली त्याबद्दल कोणीही निषेध नोंदवलेला नाही. याचं कारण प्रकाशक म्हणून त्यांचं खाजगी आयुष्य आहे. त्यांना काही पैसे मिळवायचे असतील, त्यांना धंदा करायचा असेल, पण जे प्रकाशक आपली कविता काढतात ती कविता आपली खाजगी कविता म्हणून त्यांच्याकडे देत नाही आणि ते काही कर्तव्य बजावत नाही, ते व्यवसायच करतात. पण आपण कविता लिहितो आणि पुस्तक काढतो हा आपला व्यवसाय नाही. समान धर्मी मिळावेत म्हणून कविता वाचतो, कविता पुस्तक प्रकाशित करतो आणि समान धर्मी मिळण्यासाठीच हे चर्चासत्र आहे. आणि आम्ही समान धर्मी तुमच्या विचाराचे आहोत म्हणूनच आम्ही बोलतो आहोत. त्यामुळे एक तर तुम्ही उजवे असता, नाहीतर एक तर डावे असता, मधले काहीच नसता. आता उजवे असणे म्हणजे जात धर्म हे खाणं पिणं हे जे आत्ताचं नवीन काहीतरी फॅशननुसार नवा राष्ट्रवाद आलाय ना, त्या प्रकारचं असतं सगळं काही उजवं मर्यादित. पण डावा हा निव्वळ माणूसच असतो, तो बाकी कोणच नसतो, तो कम्युनिस्ट नसतो. हे जे कम्युनिस्ट फक्त डावे म्हणजे कम्युनिस्ट असं काही चित्र उभं केलं आहे ना, ते माझ्या दृष्टीने महत्वाचं नाही. डावा कम्युनिस्ट असणं ही वाईट गोष्ट नाही, कम्युनिस्ट आहेत ते वाईट नाही, पण डावा असणं म्हणजेच माणूस असणं. माणूस गर्भात असतो तेव्हा तो डावाच असतो, माणूसच असतो, आणि गर्भातून बाहेर येतो तेव्हा उजवा होतो. मग त्याला जात चिकटते, त्याला धर्म चिकटतो, त्याला राष्ट्रवाद चिकटते, त्याला भूमी चिकटते. आणि मग सरणावर जाताना पर्यंत त्याचा संघर्ष उजव्याशीच होतो आणि मरताना त्याला लक्षात येतं, अरे मी गर्भात डावा होता तोच बरा होतो, तसाच जगला असतो. तर हे जर कळलं असतं मला एखाद्या कवीला, तर त्याने उत्तम कविता लिहिली असती उजव्या असण्यापेक्षा. तर एवढं आपण समजून घेऊया, तुमची कविता सगळी वाचल्यावर तुम्ही डावे उजवे नाही म्हणता, तर तुम्ही उजवे नाही, तुम्ही डावेच आहात. आणि हा कवितेचा, हे तुमच्या कवितेचं सगळ्यात महत्वाचं मोल आहे. आणि ते नसता तर माझ्यासारखा कवी इथे बोलायला, तुमच्या कवितेवर भाष्य करायला आला नसता. त्यामुळे एक उत्तम कविता वाचल्याचं मला समाधान आहे. या कवितेचा काही भाग हा स्वतःच्या संवादाशी महत्व देणार आहे. हा संवाद एकाकी असला तरी तो मनाला मोकळीक शोधू पाहतो आणि त्यातून एकूण व्यवस्थेला समजून घेण्याचा समंजसपणा ही कविता बाळगत असल्यामुळे माणसाच्या जगण्याच्या प्रगल्भतेची जाणीव या कवितेच्या ठायी ठायी दिसते. हे समंजसपण आपल्या नम्रतेतूनच येऊ शकते, हा विश्वास कवी जपतो आहे. म्हणूनच कवी म्हणतो, मला माझ्यावर नसला तरी माझ्या प्रार्थनेवर अतूट विश्वास आहे. या कवितेच्या महत्वाच्या ओळी आहेत आणि या सगळ्या 2 ओळीवर संपूर्ण काव्य संग्रह तोडून धरलेला आहे. हा प्रार्थनेची संवेदनशीलता जर या कवीच्या मनातली काढून टाकली तर बाकी कवितेत काहीच उरत नाही. या कवितेच्या प्रार्थनेची संवेदनशीलता संपूर्ण कविता, त्यातली भय असेल, त्यातला प्रामाणिकपणा असेल, त्यातली कातरता असेल, संपूर्ण जगण्याचा कोंडमारा व्यामिश्रता जी आहे या कवीला जाणवलेली, ती ह्या प्रार्थनेच्या केंद्रस्थानी आहे. या कवितेतील प्रार्थनेचा विचार आजच्या काळात माणसाच्या स्वभावाचा स्थायी भाव झाला तर किती छान होईल. गेल्या काही वर्षात माणसं उग्र रूप धारण करत आहेत. अशा वेळी महात्मा गांधींकडे वळणं किंवा त्यांच्या प्रार्थनेचा विचार अंमलात आणणे हा पर्याय असू शकतो, ही सूचकता या कवितेत आहे. म्हणजे कोणतीही चांगली कविता कवीला जी अभिप्रेत आहे आशयाने, त्या सगळ्या पलीकडे बोलायला
वाचकाला लावते, काहीतरी सूचित करते, तर ती चांगली कविता असते. तशी ही सगळी कविता आहे की कवीला एक म्हणायचं असतं आणि आमच्यासारख्या वाचणाऱ्या माणसाला तो सूक्ष्म पद्धतीने वाचू पाहतो. अशा वाचकाला ही धर्मवीर पाटलांची कविता वेगवेगळे डायमेन्शन, काळाचे, दुःखाचे, मानवी जगण्याचे सूचित करू पाहते, म्हणून ती चांगली कविता आहे. जगण्याचं सत्व शोधणारी ही कविता आहे. या अर्थाने जगण्याचं सत्व शोधणारी ही कविता आहे. म्हणून दुःखाला किसपाटा समान समजण्याचा विचार ही कविता देते. खर तर खूप क्षुल्लक गोष्टीचा आपण बाहू करत असतो. आताच्या काळात माणसांना आपली नाती महत्वाची वाटत नाहीत. माणूस व्यक्ती केंद्रित झाला आहे. या नात्यांच्या पोकळपणाविषयी ही कविता वारंवार खेद व्यक्त करते आणि माणसाचं जगणं किती अल्पजीवी आहे हे दाखवून देताना तुमच्या जगण्याला लोकांच्या दृष्टीने काहीच किंमत नाही, या नात्यातील स्वार्थीपणा ही या कविता ठळकपणे अधोरेखित करत जाते. खर तर मानवी नात्याचा आता वीट यावा अशी परिस्थिती आहे. मित्र राहत नाही, भाऊ राहत नाही. आई वडिलांचा वेगळाच संघर्ष आपल्या अंगावर येत असतो आणि अविश्वासू सगळं जे वातावरण आहे त्या भीतीची एक छाया या कवितेच्या सतत जवळपास असलेली दिसते. आणि याचं कारण असं की वरवर हा कवी संपूर्ण समाजाला जोडून आनंदी दिसत असला तरी तो जगण्याचा ज्या सखोलतेने विचार करतो, जगण्याला ज्या गांभीर्याने तो घेऊ पाहतो, त्याला अडथळा आजची व्यवस्था आहे. आणि त्या अर्थाने हे व्यक्तिगत आयुष्यातले अनुभव व्यक्त होत असले तरी या संपूर्ण आजच्या भयग्रस्त वातावरणाचं हे सशक्त भाष्य आहे ही कविता, असं मला प्रामाणिकपणे वाटते. दिवस कातर होत जाता जोडून पुढे सरकताना दिसते. म्हणूनच या कवितेच्या आशयाची वीट अधिक सशक्त आहे असे आपण खात्रीने म्हणू शकतो. चांगल्या कवितेचे लक्षण हे आशय जेव्हा एक संघ वाचकाच्या मनावर प्रभाव ठेवतो तेव्हा ती कविता दीर्घकाळ वाचकाच्या सोबत राहते आणि त्या आशयद्रव्यातून वाचकाचं चिंतन घडत राहतं. दिवस कातर होत जाताना संग्रहातील कविता ही अधिक चिंतनशील कविता आहे. वाचक ही ती वाचताना स्वतःच्या जगण्याच्या अनुभवाचं पुनर्मूल्यांकन करत राहतो. जगण्याचं पुनर्मूल्यांकन करणारी कविता अपवादात्मक लिहिली जाते. अशा अपवादात्मक मराठीत चांगल्या कवितेपैकी धर्मवीर पाटील यांची ही कविता आहे हे आपण आवर्जून इथे नमूद करायला पाहिजे. मला या कवितेतल्या 2-3 गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. त्या विचार करणाऱ्यात नाही, सगळ्याच माणसांच्या वाट्याला येतात. विचारी माणूस फक्त त्याचा विचार करतो आणि धर्मवीर पाटील सारखा चांगला सशक्त कवी तो कवितेत मांडतो. व्यक्तिगत आयुष्याचं एवढं सखोल निरीक्षण फार अपवादात्मक वाचायला मिळतं. या कवितेतील एक भयान शांतता आहे सगळीकडे. बघा, तुम्ही कविता वाचल्यावर शांतपणे तुम्ही ती कविता वाचली आणि चिंतन केलात तर एक गोष्ट लक्षात येतं, आपल्या लक्षात राहतं, तर यातलं धीरगंभीरपणा, जगण्याकडे सतत धीरगंभीरपणे पाहणे आणि आपल्या आयुष्याला तटस्थपणे स्वतःला तपासतच राहणे जगाशी तुलना करत. तर हे कवितेतील भयान शांतता ही वेगवेगळ्या अनुभवाशी, दुःखाशी जोडलेले आहे, एकटेपणाशी जोडलेले आहे. आणि यातून कवीला नेहमी वाटत राहतं की आपल्याला एकांतपणा हवा आहे. आणि हा एकांतपणा कुठे काही मनोरंजनासाठी नाही, तर या सगळ्याच्या कोलाहलात आपल्याला काही मूल्य स्वतःची काही नव्याने शोधता येतील का आणि आपलं जगणं उलट तपासून घेता येईल का, या पातळीवर हे एकांतपणा हा कवीला महत्वाचा वाटत राहतो.
मला ही गोष्ट फार या कवितेतली महत्वाची वाटते. अस्थिर जगण्याचा कोलाहल पुन्हा या कवितेच्या सगळ्याच ठिकाणी दिसतो आहे. सतत भीती सोबत या कवीच्या सोबत वावरताना दिसते. भीतीनेच आपल्याशी संसार मांडणे किती वाईट असते. भीतीने आपल्याशी संसार म्हणजे कवी म्हणतो एका ठिकाणी भीतीने संसार आपल्याशी मांडला आहे. खरं तर मी असं हे वाक्य मला नव्यानेच मराठी कवितेत मी हे वाक्य अशा प्रकारचा विचार मी मराठी कवितेत पहिल्या वेळी वाचला आणि मला छान वाटलं की साधे साधे अनुभव जगण्याचे किती एका विशिष्ट चौकट छेदून जगण्याच्या विचाराची चौकट छेदून पुढे मांडले जातात. तसा हा विचार आहे की भीतीची संसार हे संसार आपण वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचा दोन जीवाचा संसार असतो तो वेगवेगळ्या कविता लिहिणे आणि कवीचा आणि कवितेच्या आत्मसंवादायिक संसार असतो. पण भीतीचा संसार हे सगळं एक चिंतन मांडलेलं आहे. हे मला फार महत्वाचं वाटतं. खरं तर खूप वेळ झालेला आहे. मी शेवटचा एक मुद्दा मांडतो आणि थांबतो. मला पण 15 मिनिटं दिलेली आहेत. आपली 15 मिनिटं संपलेली आहेत असं वाक्य येण्यापूर्वी मी आवर्त घेण्याचं काम करतो आहे. तर एक शेवटचा मुद्दा मी मांडतो आणि थांबतो. स्वतःच्या जगण्याच्या मुळांचा शोध घेणारी ही कविता आहे. उथळ जगण्याला नैतिकता प्राप्त करून देण्याच्या आजच्या काळात आपलं असणं माणूस म्हणून असणं धोक्यात आलं आहे. असणं आणि नसण्याचा संघर्ष या कवितेत आहे. यातून विचलित झालेले मन आणि मानवी कल्याणासाठी करू पाहणारी बेचैन या कवितेच्या गाभ्यापाशी आहे. म्हणून या कवितेचं मोल आजच्या कवितेच्या कळकळाटात फार महत्वाचं असून ही कविता अशीच पुढे गेली तर हा कवी नक्की भविष्यात मराठी कवितेत स्वतःचं स्थान पक्क करेल एवढा विश्वास दिवस कातर होत जाताना या संग्रहातील कविता आपल्याला देते. कवीला पुढील लेखनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कवीची भाषा ही ढवळून काढणारी भाषा असून कविता आतून भिडत जाणारी आहे अशा पद्धतीचा आपण या ठिकाणी आशय व्यक्त केलेला आहे. कवितेचे बीज समृद्ध आहे असेही आपण या ठिकाणी नमूद केलेले आहे. आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आता आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. वाचकपीठ प्रतिष्ठान हे वेगवेगळ्या उद्देशांवर काम करत असलं तरी वाचन चळवळ प्रवाही ठेवणं हा एक त्या मागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच वाचकपीठ प्रतिष्ठान हे कवीचे कविता संग्रह हे विकत घेऊन वाचत असते. त्याचबरोबर वाचन चळवळीसाठी काम करणाऱ्या संस्था असतील किंवा व्यक्ती असतील यांनाही वाचकपीठ प्रतिष्ठान पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करत राहते. त्याचबरोबर वाचक चळवळ प्रभावित राहावी या दृष्टीने वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे एक पाक्षिक शब्दकोडे चालवले जातात ज्यामुळे रसिकांना वाचकपीठची जास्तीत जास्त माहिती व्हावी आणि अशा ह्या पाक्षिक शब्दकोड्याचे विजेते जे असतात त्यांनाही वाचकपीठ प्रतिष्ठानतर्फे पुस्तके भेट दिली जातात जेणेकरून वाचक चळवळ ही प्रभावित राहावी. तर अशाच पद्धतीचे वाचकपीठ पाक्षिक शब्दकोडे क्रमांक 11 आणि 12 यांचे विजेते या ठिकाणी मी आता घोषित करणार आहे. पाक्षिक शब्दकोड हे क्रमांक 11 होते. 1 ते 11 या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका कवयित्रीचे नाव आहे आणि याचे उत्तर होते डॉक्टर योगिता अरविंद राजकर. या कोड्याचे उत्तर अनेक रसिकांकडनं आले असले तरी एकाच रसिकाचे उत्तर हे अचूक होते आणि त्या रसिक होत्या वंदना वाहक नाशिक. त्यांनाही आपण पुस्तक भेट पाठवून त्यांचा सन्मान करणार आहोत. पाक्षिक शब्दकोड हे क्रमांक 12 होते. 1 ते 11 या अक्षरात वाचकपीठ समूहातील एका सदस्याचे नाव आहे आणि याचे उत्तर होते डॉक्टर संजय हिम्मतराव थोरात.
यावरती सुद्धा वेगवेगळी उत्तरे आली असली तरी अचूक उत्तर मात्र कुणाकडून हे प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे या शब्दकोड्यासाठी विजेता नाही. सहभाग घेणाऱ्या सर्व रसिकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांचे विजेत्यांचे अभिनंदनही करतो. आणि आता शेवटच्या टप्प्यावरती आपण आलेलो आहोत, ते म्हणजे आभार प्रदर्शन. आजच्या काव्य चर्चेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले अजयजी कांडर यांनी आपला अनमोल वेळ वाचकपीठसाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख वक्ते इंद्रजित घुले आणि डॉक्टर सुखदेव एकल यांनी आपला अनमोल वेळ दिला. आपलं भाष्य या ठिकाणी वाचकपीठसाठी ठेवलं. त्याचबरोबर वाचकपीठच्या वक्त्या डॉक्टर योगिता राजकर यांनीही या ठिकाणी वेळ दिला आणि आपलं भाष्य या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या स्वागत तथा प्रास्ताविक करणाऱ्या मनीषा पाटील हरोलीकर, परिचयकर्ते डॉक्टर संजय थोरात आणि मुख्य म्हणजे कार्यक्रमाची तांत्रिक बाजू सांभाळणारे वाचकपीठचे अध्यक्ष चंद्रकांतजी भोसले यांचेही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सहभागी सर्व वाचकपीठचे सदस्य, त्याचबरोबर उपस्थित असणारे सन्माननीय कवी, लेखक तथा रसिक या सर्वांचे मी वाचकपीठच्या वतीने मनपूर्वक आभार करतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला जरी असला तरी जर कुणाला अनौपचारिक गप्पा करायच्या असतील तर पुढे चालू राहील. आपलं